प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे बाबा. या जगताची उत्पत्ती स्थिती लय आणि जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्व ज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगाने तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्ती व्हावी, स्थिरता यावी आणि लय सुद्धा प्राप्त व्हावा, तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असतं. अगदी इथं सुरुवात झालेलीच सांगतो मी. स्टेजवर आलो आणि मला पाणी पाहिजे होतं. पाणी यायला थोडासा वेळ लागला. तुम्ही बघितलं सगळं किती वेळ लागला काय. आपल्या सगळ्यांचं जीवन बाबा पाण्यावर अवलंबून आहे. मला येतानाच विचारलं, पाणी नसेल तर आपल्या जीवनात आनंदाचा दिवसच नाही. आपण सगळे शेती मातीशी निगडीत काम करणारी मंडळी आहोत, बरोबर आहे का नाही. जर पाऊस जास्त नाही पडला तरी सुद्धा टेन्शन येतं आणि जास्त पडला तरीही टेन्शन येतं. म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये मेच्या अगोदर सगळी लोक गाणं म्हणत होती, पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझ लैता नेल चात कावानी. हो. आणि मेच्या नंतर पोळा झाल्या जे त्यानं मनावर घेतलं, ऑगस्ट मध्ये पोळा झाल्याच्या नंतर जे त्यानं मनावर घेतलं, नंतर तेच लोक पावसाला म्हणत होते जरा तुझं शावर बंद कर. म्हणजे जास्त पडला तरी ताण, कमी पडला तरी ताण. पाण्यावर आपलं जीवन आहे. एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात उभा राहून बोलतोय. मी लहानपणी चौथीत असताना एक कविता शिकलो होतो शाळेमध्ये. फार गोड कविता होती ती. पाणी 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 आणि पाणी पाणी, पाण्याविना साऱ्या कशा दिशा अनवाणी. पाणी नसेल तर नाही दिशा अनवाणी आहेत. अगोदरचा काळ होता बाबा. जुनी माणसं असं सांगायची बाबा, शास्त्री बाबा, जुनी माणसं असं सांगायची की लात मारली की पाणी काढायचं. बरोबर आहे की नाही. ही जुनी लोक म्हणायची लात मारलं की पाणी काढायचं. आमच्या पंजाला तहान लागली होती म्हणा. आमच्या घरात आज बी आड आहे बरं का. आमचा जुना जो वाडा आहे ना त्याच्या पाठीमागच आड आहे महाराज. आड कळतो ना, आड शब्द इकडं आड आहे आड. आणि आमची आजी सांगायची आम्हाला रंगू रंगू, बाबा माझ्या सासऱ्याला तहान लागली आणि आमची सासू पाणी आणायला बाहेर गेली. थोडा येळ लागला. म्हातारं सनकी होतं. म्हाताऱ्यानं टिकाव हातात घेतला, पार हातात घेतली. म्हातारं वाड्यात पाठीमागं गेलं आणि आडच खोदून आलं. आणि आणखीन ते आड आहे, आणखीन त्याला पाणी. आता ती आजी कथा सांगायची मला. एक जण मी माझ्या कॉलेजमधल्या मित्राला दाखवलं होतं. ते म्हणला काही गप्पा हाणतो तू, इतकं कुठं आड खणणं होत असतं का माणसाच्यानं. मी त्याला म्हणलं बाबा त्या काळात आड खणणं सोपं होतं, कारण पाण्याची लेवल वर होती, है का नाही. पाण्याची पातळी वर होती. वर्तमानात दोन पातळ्यालाही खाली गेल्या, एक म्हणजे पाण्याची आणि दुसरी म्हणजे माणुसकीची. दोन्ही पातळ्याची काही सीमाच राहिली नाही. आता आपल्याकडं पाणी घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. मला उत्पत्ती स्थिती आणि लय सांगायचंय बरं का, आणि माझ्या विषयाकडे यायचंय. बघा आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे बघा महाराज. आपल्याकडं ना आता विहीर खणणं आड खणणं, जागा आठवणं वेळ मिळत नाही म्हणून एक सोपा मार्ग निघालाय बोरचा, बोरवेल्सचा. बरोबर आहे का नाही. आणि ते बोर घेण्याच्या अगोदर आणखीन एक मधला मार्ग आहे. पानाडी हुडकीत येत लोक गावागावात. हो, पायाळू माणूस पानाडी आहे का नाही बाबा, त्याला पाणी कळतंय म्हणून. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझा मुक्काम झाला. आणि सकाळी ते मालक म्हणलं चला शेताकडं. मी गेलो शेताकडं आणि अर्ध्या वावरात गेल्यास ते मला म्हणलं महाराज तुम्ही पायाळू आहे का. मला आलं ना टेन्शन. श्रीफळ वगैरे दिलं नव्हतं, काही नव्हतं. मी म्हणलं ह्या गावात काय फक्त पायाळू महाराजाला देतात का काय बाबा. मी म्हणलं का असं का विचारताय. ते म्हणे काही नाही महाराज, मला बोर घ्यायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये. तुम्ही पायाळू असाल तर तुम्हाला कळल. आणि आता इथं उभं राहून कशाला खोटं बोलायचं, मला कळतं बरं का पाणी बाबा. मला देवानं कला दिली, मला पाणी कळतं. पण देव नुसती कला देऊन ग बसत नाही, खोड देतं एखादी. नुसती कला देऊन देव ग बसते का. मला पाणी कळतं पण माझी खोड एवढीच आहे. मी ज्याच्या वावरात पाणी बघतो त्याच्या वावरातलं मला कळतं, पण मी बघितलं की ते बाजूच्या वावरात पळतं. फक्त एवढा घोटाळा आहे, साधा एवढाच घोटाळा आहे. अहो बोरवेलवाला आला, ते जागा ठरली, बोरवेलवाला आला. पुन्हा आणखीन एक पद्धत आहे. मला काही काही पद्धतीचं प्रचंड हसू येतं बाबा. ते नारळ फोडतात बघा अगोदर, बोर घ्यायच्या अगोदर नारळ फोडतात. माझ्या जिवलग मित्रानं बोर घ्यायचा ठरवला आणि त्यानं नारळ फोडायला गावातले 7-8 माणसं बोलवले. मलाही बोलवलं. मला म्हणलं अविनाशजी यावर तुमच्या हाताने श्रीफळ वाढवायचे आहे. येरी ते मला आव्याशिवाय बोललं ना. आणि त्या दिवशी मला एवढी इज्जत, मी बी कपडे बिपडे घालून कडक कपडे घालून नारळ फोडायला पुढं. माझ्या मनात संशय आला. त्याला म्हणलं माझ्या हाताने नारळ कसं काय फोडायलास. तो म्हणला जर यदा कदाचित बोर फेल गेला तर काहीतरी कारण असावं म्हणून एक नारळ तुझ्या हाताने फोडायचे. तेव्हापासून मी नारळ फोडण्यापेक्षा नारळ घेण्यावर भर दिलाय. म्हणलं फोडत बसायचंच नाही, घ्यायचं ना मोकळं व्हायचं. नारळ फुटलं बुवा, बोर घ्यायला सुरुवात झाली. ऐका, अर्धा तास झालं, 1 तास झालं, बोरला पाणी लागना. सगळा फुपाटा उडायला लागला. बोर घेणारा माणूस पांढरा पडला. कशानं.
फुपाट्या नाही पडला आणि टेन्शन नाही पडला. एक तर बोर पण खाली चाललाय किस्सा पण खाली चाललाय. आता एक नाजूक प्रश्न विचारतो. 1-2 तास झालं नुसत्या छड्याच्या छड्या खाली चाललात, बोरला काही पाणी लागना, बोरचा मालक टेन्शन मध्ये आहे. पण कधीपर्यंत टेन्शन मध्ये आहे? पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं, एकदा डोळ्याला पाणी दिसलं, किती पैसा खर्च होऊ द्या, किती खाली जाऊ द्या, जो आनंद होतो ना, तो आनंद शब्दातीत करता येत नाही मायबाप. हा आनंद कशाचा आहे? हा आनंद दुसरा कशाचाच नाही, उत्पत्तीचा आनंद आहे. हा कशाचा आनंद आहे? उत्पत्तीचा. पाण्याची उत्पत्ती झाली की लगेच आनंद झाला. बरं, जमिनीत पाणी नव्हतं का? होतं, पण आपल्या हिश्श्याचं, आपण खर्च केलेला पैसा, आपण पाडलेलं छिद्र, त्याच्यामध्ये पाण्याची उत्पत्ती झाली की आनंद झाला. पाण्याची उत्पत्ती झाली, 4 इंच पाणी लागलं, याचं बजेट कमी पडलं, यानं कलतानी पोत्यानं बोरचं तोंड बांधलं आणि बोर झापून ठेवला, गावाकडे निघून आला. 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, बोरला 4 इंच पाणी लागलंय. पण जर त्याच्यामध्ये मोटारच टाकली नाही तर उपयोग आहे का? फक्त उत्पत्ती होऊन भागत नाही, उत्पन्न झालेलं पाणी बाहेर काढावं लागतं आणि बाहेर काढून ते एखाद्या भांड्यामध्ये साठवावं लागतं. साठवलं म्हणजे ते झालं स्थिर, स्थिर झालं म्हणजे त्याला प्राप्त झाली स्थिती. नीट आहे का? पहिली गोष्ट उत्पत्ती, दुसरी प्रक्रिया झाली स्थिती, त्याला स्थिरता प्राप्त झाली. आणि स्थिर ठेवलेलं पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून चालतं काही? महिला मंडळाला याचा अनुभव आहे. गावातल्या अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर 15-20 दिवसाला गावामध्ये राऊंड मारतात, सिंटॅक्सचं असं टोपण उघडतात, मध्ये चाटू झालेत का, मध्ये किडे झालेत का, पाणी हिरवं पडलंय का बघतात, आणि जर चाटू झाले असतील तर ते पाणी सांडायला लावतात. बरोबर आहे का नाही? निचरायला लावतात. म्हणजे आता ऐका, पहिल्यांदा पाण्याची उत्पत्ती झाली बाबा, नंतर पाणी स्थिर झालं आणि विशिष्ट अशा कालावधीनंतर ते पाणी लयाला गेलं, तेव्हा त्या पाण्याला महत्व प्राप्त होतं. तद्वत या जगताची उत्पत्ती देवानं केली आहे, या जगताची स्थिरता सुद्धा देवामुळे, आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल. वेळ कमी, मला बोलायचंय जास्त, याला जास्त पुरावे देत बसत नाही, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते उतरिले, किंवा चाले हे शरीर कोणाची आसते, देखवी ऐकवी वृक्षाचे ही पान. अलेजाची जाऊ द्या ना, सत्ता. हा सगळा विषय एका प्रमाणात. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून किंवा हे वर्म जाणून शरण आलो. या ब्रह्मांडाचा धनी म्हणजे भगवंत आहे. मायबाप माझ्याकडे बघा. म्हणून असा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून, आणि तो भगवंत आहे, भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी, त्याचा अप्रोक्षत्वानं ज्ञान करून देणारी सकल संत मंडळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबराय, आणि त्या ज्ञानोबरायांना अतिशय प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय तुकोबराय. ज्ञानेश प्रिय म्हणजे काय? ज्यांना ज्ञानोबराय प्रिय आहेत आणि जे ज्ञानोबरायांना प्रिय आहेत असे ज्ञानेश प्रिय तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल. त्या निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. त्या मातोश्री इंदुबाई भदाने यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित हा 3 दिवसीय कीर्तन सोहळा. आणि पहिला महाराज येऊन गेलाय, दुसरा महाराज येऊन गेलाय, तिसरा महाराज कोणता हे भजनांनी दाखवलं नाही, म्हणून मी आलोय. हो, मगापासून हे लोक म्हणू लागले शास्त्री येणार होते, हे मिस्त्री कोण आलाय? का नाही, बऱ्याच जणाला प्रश्न पडलाय असा. जरा ते तोंडाला बांधलेले सोडा, बरं ते तोंडाला बांधलेले सोडा. ते मला असं आतंकवाद्यासमोर कीर्तन केल्याचा फील होतोय. मग तोंडाला बांधून बसू नका, गार लागायले, पण एवढं बी गार लाग नाही का नाही. महाराज, आज नियोजित कीर्तन श्री हरिभक्ती परायण, माझे परमस्नेही परममित्र, माझे अतिशय जीवलग मित्र सोपान महाराज सानप शास्त्री यांची नियोजित कीर्तन सेवा होती. परंतु पंढरपूरमध्ये 65 एकरामध्ये महाराज एक धर्मशाळा उभी करताय, आणि नेमका आज त्या धर्मशाळेच्या रजिस्ट्रीसाठी ते डॉक्युमेंट ऑनलाईन असल्यामुळं महाराजांना तिथं थांबावं लागलं. आणि मी सकाळी अंबाजोगाईच्या पलीकडं एका वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आणि पालक मेळाव्याच्या कॉलेजच्या कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकं माझा 3 वाजता कार्यक्रम संपला आणि 3:30ला बुवाचा फोन आला, आणि बुवांनी असं सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. मी 4:08 अंबाजोगाईतून निघालोय बाबा. बसल्या बसल्या कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथून अंबाजोगाई किती किलोमीटर आहे तेवढं बघा. 4:08 मी अंबाजोगाईमधून निघालो, आणि इथं येणं होतंय का नाही, जिंदगीत पहिल्यांदा गाडीत बसल्या बसल्या फेटा बांधला. बाबाला आल्या म्हणलं बसलाय का,
बसला का त्यांना आल्या आल्या म्हणलं महाराजांना फोन केला, म्हणलं तुम्ही सुरू करा. काही नाही, माझ्या जिवलग मित्राला अडचण आल्यामुळं मित्रानं आदेश दिला, नाहीतर शक्यतो महाराज दुसऱ्याच्या जागी कीर्तन करणं लय जड असतं बरं का. हो लय जड असतं, कारण अर्धे लोक घरून ठरवून आलेले असतात. आज शास्त्री आहेत बाबा, आज काय ना जॅकेट आहे, आज जॅकेट आहे, आज शास्त्री आहेत, आज हे घरूनच ठरवून आलेले असतात. आणि इथं आल्याच्या नंतर त्यांना वेगळं दिसलं की थोडं वेगळं फील होतं. इथं उभं राहून माझ्या आयुष्यामध्ये मी दुसऱ्याच्या जागेवर कधीच कीर्तन करत नाही महाराज, परंतु आता ती माझी भूमिका आहे. परंतु मित्राच्या अडचणीमध्ये मित्रानं गेलं पाहिजे. आणि त्यांनी मला या सरपंच महोदयांची, आदरणीय काकींचं, या प्रतिष्ठानचं सगळं वर्णन मला जेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद जी बिनविरोध झाली आणि ती आपल्या इथली झाली, आदरणीय ताईंची झाली, याच्या इतकी मोठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली. लोकनियुक्त सरपंच आणि आपल्या आईचा पुण्यस्मरण सोहळा, त्यांच्याच नावानं एक प्रतिष्ठान स्थापन करून स्वतः त्या इंदुबाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि मला वाटतं शालिनीताई हे त्यांच्या सचिव, या दोघांनी मिळून हे प्रतिष्ठान सुरू केलं. आणि 3 वर्षापासनं, मागच्या 3 वर्षापासनं आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा अट्टहास केला जातोय. असा स्तुत्य उपक्रम असल्यामुळं आणि म्हणलं सोपान महाराज आहेत, त्यांचं तारीख आहे, त्यांचं पाकिट मोठं असतंय, तेवढंच आपल्याला बी भेटल. काय नाही, माणसं मोठे आहेत त्याच्यामुळं काही अडचण नाही. असे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, माझ्या इतका खरं बोलणारा कुणीच नाही. म्हणलं दोन्ही गोष्टीचा विचार करत फक्त ड्रायव्हरला म्हणलं काय पळवायची ती पळव, ठोकू नको, नाही तर 13 दिवसानं शास्त्रीचं कीर्तन माझ्या तिरवीला ठेवावं लागेल. फक्त एवढी काळजी घे. अशा 2-3 गोष्टी त्याला सांगत आत्ता मी तुमच्या समोर इथं उभा आहे. भगवंत जशी बुद्धी देतील तशी आपल्याला ही सेवा पुढे घेऊन जायची आहे. अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा अभंग आहे. चिंतनाला सुरुवात करत असताना किंवा तत्पूर्वी फक्त एक गोष्ट बाबा क्लिअर करतो आणि पुढे जातो. आज जरी पुण्यस्मरणाचं कीर्तन असलं, आज जरी स्मृती दिनाचं कीर्तन असलं, आज जरी स्मृती शेषाबद्दल बोलायचं असलं, तरी हा अभंग पुण्यस्मरणाचा किंवा गोड जेवणाचा नाही, एवढं लक्षात ठेवा. हे एवढं लक्षात ठेवा. ही फक्त माझ्यासारख्या महाराज लोकांची सोय आहे, जी तुकोबरांनी 375 वर्षापूर्वी केली. एवढी सोय करून ठेवली महाराज. बघा तुम्ही, आणि तसंच असतं. परवा 14 तारखेला शास्त्री बाबा माझं कीर्तन होतं, 14 तारखेलाच, ह्या आत्ताच्या 14 तारखेला. आणि 14 तारखेला काय होतं? हां, संक्रांत. तिळगुळ घ्या. माझा आवडीचा सण आहे संक्रांत. माझा सगळ्यात आवडीचा सण आहे संक्रांत. काल माझ्या घराकडे गेलो होतो मी, माझ्या घरामध्ये 35 शॅम्पूच्या पुढे आल्यात, 20 कंगवे आहेत, चाळण्यान, टोपलेन, चमचेन, वाट्यान, दिवेन, घरामध्ये असा बाजारच आहे असा सगळा. अहो गेल्या वर्षी माझ्या घरात 54 चाळण्या आल्या त्या बाबा, 54 चाळण्या. मला कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटू लागलं. आता तो त्यांचा उत्सव आहे. 14 तारखेला मी कीर्तनाला गेलो आणि असा बैठकीत बसलो, जरा लवकर पोहोचलो होतो. एक जुने भजनी आले मला भेटायला. ते म्हणे जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. झाला आराम? म्हणलं नाही, आता करतो जरा 2-3 तास वेळ आहे. बरं, चांगला योग आला. तुम्हाला मोबाईलवरच बघत असतो आम्ही, आज जिथं बघायलो पहिल्यांदा. डायरेक्टच म्हणलं ते. म्हणलं खरं आहे बाबा, आता मोबाईलमध्ये बी जिताच असतो आणि इथं बी जिताच आहे. ते म्हणे नाही तसं नाही महाराज, बोलायची भाषा असते. म्हणलं बरं एक काम करा, आज सक्रात रे. काय म्हणते? संक्रांत म्हणत नाही, आज काय सक्रात रे. मी म्हणलं मग सक्रातीचा अभंग घ्या. काय म्हणला तो? सक्रातीचा अभंग घ्या. आता माझ्या कीर्तनावरच संक्रांत आली डायरेक्ट. मी म्हणलं आता हे संक्रांत नावाचं प्रकरणच नाही ना. मी म्हणलं बाबा मला पाठ नाही हो. मग त्यांनी मला अभंग सांगितला. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. मी अभंग वाचला, अभंग पाठ केला आणि थोडंसं अभंगाचं चिंतन करत होतो. आणि कीर्तनाला अभंग घेण्याच्या अगोदर विद्यार्थ्यानं, शिष्यानं गुरुला विचारावं, ही आपली परंपरा आहे. म्हणून मी माझ्या गुरु महाराजांना फोन केला, कारण पहिल्यांदा तो अभंग घेणार होतो. म्हणजे बसलेलं नव्हतं त्याचं ती, पण तरी घेणार होतो. मग मी महाराजांना फोन केला, आमच्या गुरु महाराजांना. आणि गुरु महाराजांना म्हणलं बाबा माझं तिरवीचं मला मकर संक्रांतीचं कीर्तन आहे गड्या. बाबा म्हणले मग मकर संक्रांतीचं कीर्तन स्पेशल आहे का? म्हणलं नाही, सप्त्यात आहे, 4था दिवस आलाय, संक्रांत आहे. मी संक्रांतीचा अभंग घेतोय. माझे गुरुवर्य म्हणले कोणता घेतोयस? मग मी त्यांना अभंग सांगितला, देवतिळी आला. माझे महाराज हसले आणि महाराज म्हणले तुला कोणी सांगितलं हा अभंग संक्रांतीचा आहे? मी म्हणलं एक जुने भजनी भेटले होते त्यांनी सांगितलं. आणि माझ्या बाबांनी मला एक वाक्य सांगितलं. माझे बाबा म्हणले बाळा हा अभंग संक्रांतीचा नाही,
संक्रांतीचं रूपक तुकोबऱ्यांनी या अभंगामध्ये वापरलं हे साधकाला कळलं पाहिजे. रूपक वापरलेलं असतं. गुढीपाडव्याला सप्ताह सुरू झाला की महाराज मंडळी अभंग घेतात. गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आता खरं सांगा बरं, पंढरपूरला घेऊन जायची गुढी आणि दारात उभा राहणारी गुढी याचा काहीतरी संबंध आहे का? मोकळं बोला भजनी मंडळ. पंढरपूरला घेऊन जायची गुढी आणि दारातली गुढी याचा काहीतरी संबंध आहे का? नाही. तरी का घेतला जातो? चोपदार तुम्हाला म्हणून सांगतो, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा अभंग घ्यावा लागतो लोकाला गुढी लागाव म्हणून. दुसरं काहीच नसतं. विठ्ठल तसं आजचा अभंग आजच्या दिवसाच्या प्रसंग अवधानाला साजेस आहे. तृतीय पुण्य स्मरण आहे. 3 वर्षापूर्वी ज्यांचं देहावसन झालं त्यांचं पुण्यस्मरण सोहळा आपल्या नगरीमध्ये साजरा होत असताना, नेमकं हे पुण्यस्मरण साजरं होत असताना प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणारे, प्रत्येक जण जाणारे याची भूमिका आपल्याला कळावी म्हणून मुद्दामहून जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग निवडलाय. अभंगामध्ये एक शब्द महत्वाचा आहे, त्या शब्दावर बोलून मला अभंगाच्या चरणाकडे यायचंय. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्याला विचार करायला लावले. विचार करायला काय विचार करायला लावला त्याच्यावर पुढे बोलू, पण सगळ्यात अगोदर जगद्गुरु तुकोबरायांनी विचार करायला लावलाय. काय विचार करायला लावला? जसं मी सांगण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार होता, सोपान महाराजाच्या जागी हे कसं काय आलं, बरोबर आहे का नाही? हा कसा विचार होता तुमच्या मनात? मला माहिती माणसाच्या डोक्यातले विचार मला लय लवकर कळतात महाराज. बघा तुम्ही, लोक इकडे येण्याच्या आधी इथून घरी येण्याचा विचार करून येतात. म्हणजे जे लोक आलेत का नाही, मला असं वाटत होतं महाराज, बाबा मी येऊ लागलो, मी गाडी पळवू लागलो, 9:15 त्याला म्हणलं पळव, 9:08, 9 वाजेपर्यंत इथं येऊ, 9 वाजेपर्यंत इथं येऊ. मला वाटलं मला उशीर झाला काय की, पण मंडपात आल्याच्या नंतर, चाल झाल्याच्या नंतर काही लोक आले, मग मला जरा असं बरं वाटलं जरा. मी म्हणलं आपणच उशिरा नाही आलो, आपल्यापेक्षा उशिरा लोक येतात. आणि मला काय, मी इथून आलोय 400 किलोमीटर, लोकाला लांबून यावं लागतं आणि मला उशिरा येणारे लोक आवडतात. वा वा, सगळ्यात हुशार माणसं असतात उशीर करणारे. आपल्या गावाला बाजार कधीच आहे? बुधवार. कुठं असते? गावातच असते. किती वाजता भरते? सकाळी नाही, भरते किती? सकाळी 10ला, 8ला आणि संपतय कधी? 7ला. तरी आपल्या गावातले लोक 4च्या नंतर बाजारला जातात का नाही? हो. भरलाय कधी? सकाळी 8ला. आणि तरी जातात कधी? 4च्या नंतर. एक जण तर 5:45ला बाजारात निघालतात. त्याला मला एवढा उशीर, स्वस्तात भेटते. स्वस्तात भेटते म्हणजे भाजीपाला स्वस्तात भेटावा म्हणून उशीर करणारी आमची समाजाची ही वृत्ती आहे. विठ्ठल. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी विचार करायला लावलाय. विचार तर आपण करतोच, इथं बसलेला प्रत्येक माणूस विचार करतोय. आता तुम्ही सगळे विचार करले, हे 2 जण उठले कस काय? विचार करतोच आपण, ते 2 उठले. तुम्ही मी काय सांगायलो हे बघा ना, तुम्ही ते उठले का ह्याचा विचार करायला, हे माणसाचं लक्षण आहे. विठ्ठल. विचार करणं माणसाचं लक्षण आहे, जिवंत माणसाचं लक्षण आहे. बाबा हो, जिवंत माणसाचं लक्षण आहे ना. बरं जाऊ द्या, आता तुम्ही हसले म्हणून सांगतो, मेलेला माणूस विचार करते का? रडणारा म्हणते एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे होता, पण त्याला हे माहित नसते की तुझा विचार करू करूच ते तिथवर गेलंय. तरी ते रडणारा म्हणतंय माझा एकदा विचार करायला पाहिजे होता. बरं, रडणाऱ्याला सुमार नसतो, तो रडणारा माणूस म्हणतो फक्त एकदा बोल. ते एकदा बोलल, तू थांबशील का? आता ते रड्याचा विषय नसतो. मी आता PhD करतोय महाराज, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये माझी PhD सुरू आहे आणि पुढच्या डिसेंबरपर्यंत माझी PhD सबमिशन होईल. मला डॉक्टरेट वगैरे मिळेल, नोटिफिकेशन निघेल. माझा प्रीवायवा झालेलाच आहे, झाल्यातच जमा झाला आहे. ते आमच्या मराठी विषयामध्ये मी PhD करतोय आणि ती PhD करत असताना भाष्य कवितेवर PhD करतोय. मी हे का सांगतोय माहिती का? मी BA MA MPhil आणि PhD म्हणजे मी शिकलेला महाराज आहे बरं का, हे डोक्यात ठेवा. शिकलेला महाराज आहे मी, एवढा धंदा नाही मा. कॉलेज करत करत सगळं करतो मी, त्याच्यावर पुढं बोलतो. उदय प्रकाश नावाचा एक कवी आहे महाराज हिंदीतला, आणि त्या उदय प्रकाशच्या ओळी आजच्या अभंगाच्या जरा जवळून जातात म्हणून सांगतोय. उदय प्रकाश नावाचा कवी आहे, तो असं हिंदीमध्ये लिहितो, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता, यानी कि
कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. नाही कळलं तर मराठीत सांगतो. मेलेला माणूस विचार करत नाही, मेलेला माणूस बोलत नाही, याचा अर्थ न बोलणारा आणि न विचार करणारा माणूस मेल्यात जमा असतो. विठ्ठल. विचार करणं जिवंत माणसाचं लक्षण आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी विचार करायला लावलाय, पण नेमकं कोणता आणि काय विचार करायला लावलाय याचा भाव आपल्याला पाहायचा आहे. बरं, पुढची गोष्ट अशी, विचार केला पाहिजे हे जिवंत माणसाचं लक्षण आहे, मी सांगितलं. पण नेमकं विचार कोणता केला पाहिजे याला अनन्यसाधारण महत्व. आपल्या डोक्यात नको तो विचार असतो, नको तो विचार असतो. म्हणजे मी बारकाईनं बघितले लोक असे एकटक झाडाकडे बघत काय विचार करते, काय नाही म्हणे हे फाटा कस काय एवढा वर गेला असं, गेला निसर्गामुळे. लोक काय विचार करतील. दोघं जण रेल्वेने जाऊ लागले, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोघं रेल्वेला बसले. एकाला तहान लागली, तेवढ्यात ते पाणी बॉटलवाला आलं. ते गोड असते पाणी बॉटलवाले. पाणी खार म्हणे वडाणे फुडाणे पाणी, ए पाणी. जमलंय ना. म्हणजे बाबा यदा कदाचित तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला एखादा मार्ग असावा, दुसरं काहीच नाही आपलं म्हणणं. मग ते लगे म्हणला ए इकडे पाणी बॉटल दे. मग त्याने पाणी बॉटल दिली. ते मला अरे जरा थंड पाणी बॉटल दे, जरा चिल्ड दे. तो मला 2 मिनिटं थांबा. तो फ्रीजकडे गेला, फ्रीजमधून त्याने एकदम थंड बॉटल आणली. ती बॉटल याच्या हातात दिली. इतकी थंड आणली ना बाबा, नुसता बर्फ, नुसता बर्फच. त्याने ती बॉटल हातात घेतली, 20 रुपये दिले, बॉटलवाला निघून गेला. पण हा बॉटलकडे एकटक बघत होता, असा एकटक. त्याच्या बाजूला बसलेला म्हणला अरे एवढा काय विचार करायला, 20च घेतली ना. ते म्हणला मी 40 दिले असते, पण मी मगापासून विचार करायलो बॉटलचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. काय म्हणला तो, बॉटलचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. त्याच्या बाजूचा म्हणला नालायका काही बोलत जाऊ नको, जरा कॉमन सेन्स वापरत जा, जरा जरा दिमाग चलवत जा, उचलली जीभ लावली टाळूला काही बोलतो. तो म्हणला नाही मला प्रश्न पडलाय, येड्या असा विचार करत जाऊ नको, तू सांग. म्हणला काही अवघड नाही. म्हणला त्याच्या मशिनी असतात, अगोदर बर्फ टाकतात आणि मग बुज बसवितात. आता या दोघांनाही विचार केला, पण त्याला काही किंमत आहे का. आपण बी जो विचार करतो त्याला काही किंमत आहे का. मग विचार कोणता महत्वाचा आहे. नाम सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आता नाम धरा कंठी विठोबाचे थोडे वेळ बाजूला ठेवू बरं का, वापरायचंय आपल्याला हे प्रमाण, पण थोडे वेळ बाजूला ठेवू. आपल्याला इथं फक्त पूर्वार्ध लागणार आहे. काय पूर्वार्ध लागणार आहे. सारा सार विचार करा उठा उठी, एवढा पूर्वार्धच लागणार आहे. विचार करा, पण कोणता विचार करा. सार आणि असार याचा विचार. सार काय आणि असार काय याचा विचार करा. आपल्या भौतिक जीवनातलं सांगू. आई आपल्या घरामध्ये सूप असतं, सूप, सूपच म्हणतात का इकडं. कोणतं सूप. हां पाकडायचं. मी तुम्हाला काय विचारलं, ह्यांना वेगळे सूप माहिती आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. ह्यांना टोमॅटो मंचाव हे सूप माहिती आहे, मी त्या सूपाबद्दल बोलत नाही. पाखडायचं सूप, बरोबर आहे. मग आपण ज्वारी पाखडायला असं त्या सूपात घेतो आणि असं पाखडतो. आता जुन्या मायमावल्या पाखडताना सुद्धा अशी गीतं म्हणायच्या, लोकगीतं म्हणायच्या. मन आल्हाद उसवे दुःख पाखडल जाई, चिंध्या चिंध्या जीव झाला, सुई दोरा नाही बाई, लाज झाकाया पदर, लाज लाजत लुगड, कुठ कुठ टाका घालू, एका जागी नाही धड, अन सावित्रे ग तुझ्या वडा, माझ्या तोड्याचा दोरा, वल्हराऊ दे ग कुकू, साता जन्माचा ह्यो फेरा. गोड ओव्या होत्या. आता गेल्या ओव्या, ओव्या गेल्या, शिव्या आल्या.
आणि आता तुमच्या गावातल्या शिव्या जाव्या म्हणून आव्या आला असं पाखडायचं, बरोबर आहे. आणि पाखडल्याच्या नंतर कोंडा कोंडा पुढे जातो आणि ज्वारी ज्वारी मागं राहते. मग त्यातला कोंडा म्हणजे आसार आहे आणि ज्वारी म्हणजे सार आहे. जसं आपण कोंडा फेकून देतो आणि ज्वारी भरून ठेवतो ना, जसं आपल्याला भौतिक जीवनामध्ये अन्नधान्य असं पाखडल्याच्या नंतर त्याचं सार आणि आसार लक्षात येतं ना, आयुष्यामध्ये सुद्धा तुकोबराय हेच म्हणले की सार आणि असार काय याचा विचार करा. विचार करा पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, विचार करा पण कधी करा? कधी करा? क्षणोक्षणा किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार. पहिली गोष्ट विचार करावा. 3 टप्प्यात बोलायचे बाबा मला. पहिली गोष्ट विचार करावा, दुसरी गोष्ट कधी करावा? क्षणोक्षणी. क्षणाक्षणाला विचार करा, प्रत्येक क्षणाला. तुकोबाराय म्हणले का वर्ष वर्ष नाही, बरं 6-6 महिने, बरं 3-3 महिने, बरं महिना महिना नाही, महिना लय मोठा आहे, हप्ता हप्ता, बरं सोडा सप्ताह सप्ताह, बरं दिवस दिवस, बरं घंटा घंटा, बरं मिनिट मिनिट नाही. क्षण शब्द वापरलाय. विस्तार करत बसत नाही, वेळ नाही. शास्त्री बाबा समग्र संतांनी जिथं जिथं काळाचं, आयुष्याचं, जगण्याचं मीटर सांगितलं ना, त्या प्रत्येक मीटरचं मॅप क्षण वापरलं. फक्त क्षण वापरलं, त्याच्या पुढं नाही. बरं हे क्षण मोजायचं कसा? यालाही अनन्यसाधारण विशेष महत्व आहे. क्षण मोजायचा कसा बाबा? क्षण किलोमीटरमध्ये मोजायचा? हां बरं लिटरमध्ये? हां मग मोजायचा कसा? क्षण मोजायच्या 2 पद्धती आहेत बाबा. एकीकडे विचार केला तर ही पापणी लवायला जेवढा वेळ लागतो ना, तो क्षणामध्ये मोडतो एक. आणि संत साहित्याचा आणि संत चरित्राचा जर बारकाईनं विचार केला तर संपूर्ण आयुष्य म्हणजे क्षण. कारण जगद्गुरु तुकोबरायांना किती त्रास झाला बाबा? अख्खा आयुष्य तुकोबरायांचं त्रासात गेलं. प्राणप्रिय गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावली. गावामध्ये कीर्तनं बंद केली. केली का नाही कीर्तनं बंद? तुकाराम महाराजांना कीर्तनाच्या समोर धर्मसभेत उभं करावं आणि सांगावं, विचारावं, तुला कीर्तन करायचा अधिकार कोणी दिला रे? तुझ्यासारख्या कुणव्याने कीर्तन केलं तर मग आमच्यासारख्या पंडितांनी काय करायचे रे? आणि तुकोबराय म्हणले, हा अधिकार मला ज्ञानोबांनी दिला, हा अधिकार मला नामदेवांनी दिला. तुकोबरायांनी उत्तर दिलं आणि तुकोबरायांच्या कीर्तनावर बंदी आणली. तुकोबरायांची गाथा बुडवली. ते मध्ये मध्ये एक गाणं आलतं बघा, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. पण असंच असतं, प्रत्येक मागची पिढी पुढच्या पिढीला नावं ठेवत असते. असे म्हातारे जर वाट्यावर बसले ना, त्यांच्या गप्पा असतात, पिढी बिघडली हो, भलते वक्ते लोक जन्माला आले, आमच्या काळात असं नव्हतं. गप्पा, तुमच्या काळात बी तसलेच होते सगळे. वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही. तर वाईट लोक, अहो तुकोबरायांच्या काळात वाईट लोक नव्हती का बाबा? महाराज तुकोबरायांच्या पत्नीचं निधन झालं दुष्काळामध्ये आणि तुकोबरायांनी गाव जेवण दिलं तर लोकांनी लुबाडू लुबाडू आणलं, बांधून नेलं काही लोकांनी. आणि 6-7 महिन्यानं तुकोबरायांची भाऊजोई आजारी पडली तर रोज लोक दाराला जाऊन विचारत होते, वहिनीची तब्येत कशी आहे? संताजी जगनाडे महाराज बाजूला होते, हिशोब करत होते. आणि संताजी जगनाडे महाराज तुकोबरायांना म्हणले, गावकऱ्यांचं काय प्रेम आहे तुमच्यावर? तुकोबराय म्हणले, संता तुला माहित नाही, हे लोक तब्येतीमुळे येत नाहीत, हे लोक वाट बघायले, वहिनी कधी जाते दुसरं कधी भेटतं. म्हणजे वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही येत आणि वाईट लोक उद्याही असणार आहे. तुकोबरायांनी आयुष्यभर वाईट सहन केलं, पण विचार मांडताना काय मांडला? क्षणभर आम्ही सोसिले वाईट, साधले अवीट निज सुख, साधले अवीट निज सुख. ओ तुकोबा, तुकोबा किती वाईट वाईट सहन केलं. तुकोबराय म्हणले, नाही, एक क्षण आम्ही वाईट सोचलं. म्हणजे आयुष्यभर वाईट सहन करणारे तुकोबराय म्हणले, आम्ही क्षणभर वाईट सोचलं. याचा अर्थ संतांच्या लेखी क्षण म्हणजे जीवन, आयुष्य, सगळं सगळं आयुष्य. आम्ही संतांचे प्रमाण सोयीनं घेतो. काही काही माणसं मारुतीच्या मंदिरात उभा बी राहत नाहीत.
काही काही तर गाडीहून बी उतरत नाही, चलत चलत मारुतीलाच करते. परवा दिवशी आमच्या गावातल्या एका पोरानं असा नमस्कार केलाय मारुतीला, मला ह्यो मंत्रच कळला नाही. मी एक जण मला म्हणलं हे मंत्र काय, म्हणलं खोपडी फुटेपर्यंत इकडे ब्लॉक होऊ देऊ नको, बस ह्याचा पलीकडे काहीच नाही. काय हे, अरे 2 मिनिटं उतर ना, जा ना मंदिरात. बरं काही काही मंदिरात जातेत बी असो. त्याला म्हणलं एवढं देवांशी द्वारे उभाक्षण बरी घ्याप उग प्रमाण सोयीनं सांगत जाऊन. लोक लई सोयीनं परमार्थ करतात महाराज. कॉलेजमध्ये आपल्या एका गावामध्ये माझं कीर्तन झालं, कॉलेजचे काही पोरं आलते, ते पोरं नंतर फोटो काढू लागले. त्याला म्हणलं तो कीर्तनात दिसला नाही रे. तो म्हणला महाराज मी तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं कुठं करतो, इंस्टाग्रामला कुठं करतो. तो मला तसं नाही, तुमच्या विचारांना. म्हणलं कसं काय, तुम्ही काय म्हणले कीर्तनामध्ये पकवाजाचं पकवाज वाजवणं देवाच्या हातात असतं, गायकाचं गायन देवाच्या हातात असतं, महाराजाचं बोलणं, महाराज कीर्तनकाराचं बोलणं सुद्धा देवाच्या हातात असतं. तसं आमचं कीर्तनाकडनं येणं सुद्धा देवाच्याच हातात आहे म्हणले. बस काही काही लोक बघा तुम्ही, त्याला म्हणलं वारीला चला, देव जेव्हा बोलविल तेव्हा जाऊ. देवानं बोलवायची वाट बघायला हो का, आणि देवानं बोलविल्यास तुम्ही वारीला येताल. उलट मला तारखेला यावं लागेल ना. देव बोलवायची वाट पाहता म्हणजे काय, देव बोलवायची वाट पाहता म्हणजे लोकांचं कधी गणितच कळत नाही. ऐका बरं, आयुष्य म्हणजे क्षण मांडला, आयुष्य आयुष्य म्हणजे क्षण मांडला, आणि प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलं. क्षणोक्षणा हाची करावा विचार. आता हे विस्तार करायची गरज नाही. आयुष्य, काळ, देह या सगळ्याचं वर्णन क्षणामध्ये केलं. क्षणभंगूर नाही भरवसा, बरोबर आहे. वारे साबोध तोडा माय, अशा काही न चले मग गळा पडेल, पुढे हुशार थोर आहे ओळसगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी. प्रत्येक क्षणाला विचार करा, प्रत्येक क्षणाला. पण आम्ही काय केलंय, आयुष्याचे 4 टप्पे पडलेत. माझ्याकडे मन लावून बघा, 4 टप्पे. 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यात 4 टप्पे बाबा. 25 25 25 25 25 चोक 100. पहिले 25 वर्ष शिकायचं शिकायचं शिकायचं. 25 वर्ष शिकणं पूर्ण झालं, डिग्री हातात आली, डिग्री घ्यायची, भिताडाला अडकून ठेवायची, नाही तर संदुकात गुंडाळून ठेवायची, जगणं बाहेर काढायचं. पुढचे 25 वर्ष 50 वर्षापर्यंत नुसतं जगायचं जगायचं जगायचं, कमवायचं बांधायचं, कमवायचं बांधायचं. 50 वर्ष झाले, रिटायर झाला की मग पुन्हा म्हणायचं आता भोगायचो. मग 75 वर्षापर्यंत त्याचा भोग घ्यायचा घ्यायचा घ्यायचा. 75 पूर्ण झालं, डोळ्याला दिसना, पायानं चलणं होईना की मग भजायचं. मग काय करायचं, भजायचं. रिटायर झाला ना भजनात आला, आहे का नाही. रिटायर झाला भजनात आला, आणि इकडे भजनी म्हणाले तो हाय त्याला बरवा, आणि त्यानं पाठी मागून स्वाहा विठ्ठल बरवा. अवघड झालं ना. बरं हे रिटायर झालेले माणसं भजन तरी कोणतं, म्हणजे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. आणि शब्द बी कसे असते त्यांचा, चारी यादाचा. यादाचा, अरे व्यादाचा म्हण ना. केलाय पोतो लई गोड आहे. काही काही तर भीमसेन जोशीचे आजी असते, इंद्रावणे काय इंद्रावणे काय देवाची आळ इंद्रावणे. बरोबर आहे का. आणि महाराज एक तर लय ऐकलंय मी, आता हे सवळे झाले तेरे भो. अरे बर, संतांचं वचन पाठ होत नाही ह्यांना. ह्यांना पाठ काय होतंय, रडू नको बाळा, रडू नको बाळा. शाबास. मी तर म्हणत असतो पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. आता हे नाथबाबाचं आहे का, हे नाही पाठ होणार त्याला.
हे रिटायर झाल्याची ठरलेली गवळण असते. राधे चल ह्या गावाला जाऊ. हो. आणि बारकाईनं बघितलं ना, घड्याळीत वाजलेलं असतं एक एक. आणि 1 वाजता असं खालच्या पट्टीत म्हणत नाही, ते 3ला पकवाज असते. 3ला हा रे हा. आणि घड्याळीत बघायचं 1 वाजलेलं असतं 1. आणि 1 वाजता ते गवळण म्हणते राध्या चल माझ्या गावाला जाऊ. 1 वाजता अरे इष्टी तर भेटा. आता सगळा विनोद सोडा, विनोद सोडा आणि ऐका. हे संतांचं आहे का? हे संतांचं आहे का? बाबा परमार्थ लगेच होतो का? लगेच सोपं वाटतं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेतोय. हे महाराज मंडळी गातात. हे दादा पखवाज वाजवतात. यांनी पखवाजावर असं बोट जरी टाकलं ना, बोल निघतो. तुम्ही आम्ही पखवाजावर बोट टाकल्यास बोल निघते का? शाई निघती. हा? आपल्या बोटातून बोल निघते का? जास्तीत जास्त आपल्या बोटातून चुना. ह्याच्या पलीकडे काय निघाले? हे आमचे महाराज मंडळी गात आहेत. किती गोड गात आहेत. वा वा. अहो गायन सगळ्यात अवघड बाब आहे. माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. गप्पा म्हणली गाऊ नका. हे सोपं वाटतं तुम्हाला? साधी गोष्ट बघ. फक्त याच्यातलं मर्म कळलं पाहिजे. बघा बाबा ही एक गोष्ट आहे, कळलं पाहिजे. आपल्याला आनंद काय येतो? परवा मी मुंबईला कार्यक्रमाला गेलो. ओमकार होता, कैलास, ही सगळी मंडळी होते. आणि माझं कलाकारांवर लई प्रेम आहे बाबा. आणि वारकरी कलाकारांवर जास्त आहे. जो वारकरी आहे तो कलाकार आहे, बाकीचा कल्लाकार आहे. हे ज्याला समजल त्याला समजल. वाजवा, चांगलं वाक्य वाजवा, टाळ्या वाजवा, वाजवा. हो का? मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. तुम्हाला एक जगण्याचं सूत्र सांगतो. कीर्तनात बसलं ना, जोरात टाळी वाजवायची. बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायलंय. बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कीर्तन कळायलंय. कळू नाही कळू, कळलं पाहिजे. हो ते मुंबईमध्ये कार्यक्रम अशी चाल म्हणली की म्हणायचं वाह क्या बात है, आहा क्या बात है, वाह क्या बात है. खालून एक जण म्हणला बात क्या है. बात क्या है वो तो बताव. हे सगळं जुळून येण्यासाठी आज तृतीय पुण्यस्मरण आहे. तिसरं पुण्यस्मरण या गावात आपल्या पोरानं, आपल्या सुनानं, आपल्या घरातल्या मंडळीनं करण्यासाठी, तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन होण्यासाठी, तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दिग्गज महाराज मंडळी येण्यासाठी, हे सगळं जुळून येण्यासाठी बापा काय लागतं? तर एकच गोष्ट लागते. ती गोष्ट जर कुठली असेल ना, तर या पदरात पुण्याई लागते. तेव्हा होतं ते, नाहीतर होत नसतं. होतच नसतं महाराज. साधी गोष्ट आहे. बरेच मायबाप आहेत, मी जाहीर बोलतो, असे बरेच लोक आहेत ज्यांच्या नशिबामध्ये अग्निडाग सुद्धा नाही. अशी बरीच लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अंत्यसंस्कार सुद्धा नाही. लोक म्हणतात काशीला जाय गेलं आणि तिथं मरण पावलं की देहाला वैकुंठ प्राप्त होतो. नाही, तिथं गेल्याच्या नंतर कळतं मड पूर्ण सुद्धा जळू देत नाही. माझा बोलण्याचा भाव लक्षात घ्या. हे सगळं जुळून येण्यासाठी, ऐका बरं, एखाद्या कार्यक्रम एवढा दिग्गज पद्धतीने होण्यासाठी, हे सगळं सूत्र जुळून येण्यासाठी काय लागतं महाराज? ऐका बरं का, मी नेहमी क्षेपक लवकर पाठ होतं महाराज. बाबा गाणं लवकर पाठ होतं, क्षेपक लवकर पाठ होतं, क्षेपक गवळणी लवकर पाठ होतात, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. तुम्ही बारकाईनं अभ्यास केला ना, हरिपाठ जर पाठ करायला घेतला ना, तर रामकृष्ण हरीपर्यंतचे पहिले 9 अभंग लवकर पाठ होतात. रामकृष्ण हरीपासून विठोबा रुक्माईपर्यंत थोडं जड जात आहे. उगं विठोबा रुक्माईपासून समाधीच्या अभंगापर्यंत भलतं जड जात आहे. आणि गडी 15 वर्ष झाला हरिपाठ करायला, तरी गुरु परंपरेच्या अभंगाला ह्याचं द्रोपद हुकतंय. घालून या बारे का लावून या हात मिळत लागत नाही याला. असं होतं का होतं? माझ्याकडे बघा. क्षेपक लवकर पाठ होतं. क्षेपक लवकर पाठ होतं, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही, गाणे लवकर पाठ होतात. महिला मंडळ खुरपिताना गाण्याच्या भेंड्या खेळतात, गाणे लवकर पाठ होतात. माझ्याकडे बघा, मी जे भाव सांगतोय तो. क्षेपक पाठ करायला, गाणं पाठ करायला लागते, बुद्धी लागते. आणि अभंग पाठ करायला बुद्धीच लागते ना, बुद्धीच लागते ना. आणि बुद्धी सगळ्याची सारखीच आहे. मेंदूचं वजन विज्ञान सांगतं सगळ्यांचं वजन सारखंच आहे. आता माझ्याकडे बघा, गाणं पाठ करायला बुद्धी लागते, संतांचं वचन पाठ करायला ही बुद्धीच लागते. पण संतांचं वचन पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरामध्ये अनंत जन्माची पुण्याई असावी लागते, तेव्हा पाठ होत असतं, नाही तर पाठ होत नसतं. आणि आमची ती भूमिकाच आहे. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही. बाबा याला पण 2 अंतर आहेत बरं का.
याला दोन अंतर आहेत. हो. आता जो अंतर म्हणला हा कडकडेंचा आहे. हम्म. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि बोधे बाबा एक अंतरा म्हणायचे. वा. मी बोधे बाबाकडे चातुर्मासाला होतो. बोधे बाबा एक अंतरा म्हणायचे. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो काकड्यातलं प्रमाण आहे, काकड्यातलं प्रमाण आहे. आणि काकड्यामध्ये सगळ्यात महत्व काळाला दिलंय. काकड्यामध्ये सगळ्यात महत्व आयुष्याच्या गणिताला दिलंय. फक्त काकडा ऐकला पाहिजे. आपल्या सप्ताह असतो ना गावात, हो आणि सप्त्यात काकडा असते ना, हो असतो ना बाबा. आणि इकडे लोक असतात का? असतात. नाही, हसू नका, खरं सांगा. थोडे असतात. थोडे म्हणजे किती? 15-20. 15 आणि 20 25. हा, चांगला आकडा आहे हो. आमच्याच गावाला काय हेंडगा लागलाय माहिती, तिकडे दोघच आहेत. आणि ते दोघच म्हणतात ओटा पांडुरंगा आता दर्शना द्या सकाळा. एके दिवशी पांडुरंग खरंच उठला. ते म्हणला सकाळा, आम्ही दोघं म्हणजे सकाळा, बाकी इथं कुणी नाही म्हणे. कशाचा काकडा, हे झोपीत वाकडा तिकडा, आणि कशाचा काकडा मान. आता हो का, मगापासून बरं का कीर्तन सुरू झालं तसं मला तुम्हाला मना वाटायले टाळी वाजवून भजन करा. पण तुम्ही घरूनच सतरंजा, रगी, शाली, ब्लँकेट जे असे आणले तर जे हातामध्ये टाकले, मला उलट आता म्हणावं लागेल हात मुझे दे दे ठाकूर. कसं म्हणा भजन करा, अवघड होऊन बसलंय सगळं बाबा. माझा स्वभाव जरा स्पष्ट आहे. एवढं जोरात चालू आहे कीर्तन, आहे का नाही? जरा बोलू ना स्पष्ट. एवढं जोरात चालू आहे महाराज, एवढं जोरात वाजवायला येते, इतक्या सुंदर चाली, इतकं जोरात चालू आहे. तरी माझ्या समोरच्या 3 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठू का? उठू का? हो म्हणा तुम्ही फक्त. एक तर असा माणूस येते ना, रामकृष्ण हरीला करा कीर्तन, या 400 किलोमीटरहून कसं करा कीर्तन? अवघड विषय होऊन बसला. आता चला, झाले ना फ्रेश? आता माझ्याकडे बघा. काकड्यामध्ये हे सगळं वर्णन आलंय. म्हणून क्षणोक्षणाला विचार करा, कारण देहाचा क्षणभंगूर सुद्धा भरोसा नाही. क्षणभर हे न कळे, क्षणभर हे जाय न कळता कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार करा, हाच विचार करा, क्षणोक्षणाला करा. आणि कोणता विचार करा? उत्तरार्धामध्ये तरावया पार भव सिंधू. या भव सिंधू मधून मी तरुण कसा जाईल, मी पैल तीराला कसा जाईल, याचा विचार करा. आणि मगाशी एक प्रमाण मी इथं ठेवलंय बरं का बाजूला. एक प्रमाण मी कीर्तनात असं बाजूला ठेवलंय. कोणतं प्रमाण आहे ते? नामधरा कंठी. विठोबाची. ते उगच नव्हतं ठेवलं. माझे गुरुबाबा म्हणतात कीर्तनात प्रमाण असली पाहिजे, हम्म. प्रमाणात असली पाहिजे. कीर्तनात प्रमाण असली पाहिजे, प्रमाणात असली पाहिजे. आणि कीर्तनकारानं दिलेली प्रमाण प्रमाणात घेतली पाहिजे, तेव्हा कीर्तन प्रमाणात होतं, नाहीतर होत नसतं. वाजवा वाजवा चांगले. नाही कळलं काय अडचण नाही. हो, प्रमाणात कीर्तन. प्रमाण मगाशी बाजूला ठेवलं होतं मी. नामधरा कंठी विठोबाचे. आणि इथं महाराज काय म्हणले? तरावया पार भव सिंधू. आणि या भव सिंधू मधून पैल तीराला जाण्यासाठी एकच पर्याय, नामधरा कंठी विठोबाचे. या भव नदीचं वर्णन फार विचित्र आहे आई. वेळ कमी माझ्याकडं. या भव नदीचं वर्णन केलंय. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोहणाराला उलथुनी पाडी. ही भवनदी भल्या भल्याला उलत पालत करती. कोणाला केलं? येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. यादी दिली यादी. हे काकड्यातलं ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना, गेला आणि देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. बाबा परवा दिवशी मला एक चाल ऐकली हो. हो, माझ्या कीर्तनातच म्हणली एकानं. आजा मेला पंजा मेला. हो, पाय गोड चालेल. बाप मसन गेला, देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू
तोही जैसा झाला. मी म्हणलं वा क्या बात आहे. तो म्हणला आपलं कामच तसलंय. म्हणलं कस काय. आपला इंगात तसलाय म्हणला. म्हणलं कस काय. जसा अभंगाचा भाव तशा चालीत म्हणलं आपल्याकडे. मी म्हणलं ह्याच्यात काय शब्द आहे म्हणला आजा गेला आणि गाणं आहे म्हणला उडजा काले कवा खाटे. इकडं कावळा उडला इकडं आजा उडला. भजनी मंडळचं फार. परवा दिवशी मी कीर्तनात अभंग घेतला खंडेराया तुझं करी ते नवस. ते अभंग घेतला मी. आता ह्या अभंगावर कुणी बोलत नाही पण मी घेतला डिरिंगनं. कुठ प्रकरणातला अभंग मी घेतला जनाबाईचा अभंग आणि त्या भजनाला पाठच नव्हता. आणि मी म्हणलं जनाबाई महाराज पहिल्या चरणात म्हणतात. त्याच्या लक्षातच नाही पण ते हुशार होतं. त्यानं चाल काढली आ अंतवर मोबाईल काढला समोर आलं म्हणलं पुढचं. हे जुळवून घेता आलं पाहिजे ना. हे आपल्या आपल्यात कळतंय आहे का नाही महाराज. ते आता असतो फार गोड. बघा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ही भवनदी तशीच आहे आई. या भवनदीमध्ये जो इथं बुडाला ना तो कधीच काठाला लागत नाही. या भवनदीचं वैशिष्ट्य. इथं देवाचे अवतार नाही राहिले तर आपली काय विषाद आहे महाराज. मग तुम्हाला जर या भवनदीमधून पैल तीराला जायचं असेल तो हा उत्तरील पार तो हा उत्तरील पार भवसागर तरता भवसागर तरता कार्य करत असा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवून. आलं लक्षात. हे गाणं म्हणू का. हा म्हणले हा गाणे लवकर पाठवतेत म्हणलं ना मी. याच आशयाचं एक भावगीत होतं बघा महिला मंडळ. बघा तुम्हाला पाठ आहे हे मला माहिती आहे. अलीकडं ये आणि आपल्या अभंगाचा भाव ह्योच आहे आता चालू विषय तो. अलीकडं ये मला पलीकडनी पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. होतं का नाही आई. अलीकडे ये म्हणजे पुंडलिकाकडे ये आणि पलीकडे नाही म्हणजे इस्कॉनच्या मंदिरात घेऊन जा. पंढरपुरात पलीकडून इस्कॉनचंच मंदिर आहे ना. अलीकडे ये म्हणजे या संसारात ये देवा आणि पलीकडने म्हणजे पैल तीराला घेऊन जा. लिहून घ्या या जगाच्या पाठीवर इह लोकातून त्या लोकामध्ये या भौतिक जीवनातून या भवनदीमधून पैल तीराला नेणारा जगातला एकच नावाडी आहे आणि त्या नावाड्याचं नाव आहे भगवान पांडुरंग परमात्मा. म्हणून सांगितलं नाम धरा कंठी विठोबाचं नाम कंठाला धरा. या भवनदीमधून पैल तीराला जाण्याचा विचार करा. दुसरा विचार करू नका. आपला विचार फक्त एवढाच आहे 10:30 झाले ह्याचं संपत आहे कधी. 10:30 होत आले आताशी पहिलं चरण सुटलंय. मला काय आता सकाळपर्यंत काम नाही आणि मी 2 तास बोलण्यासाठी 8 तास प्रवास करून आलोय आणि 8 तासाचा प्रवास 4 तासात केलाय. आणि उद्या तसं मला उद्या सकाळी एक गॅदरिंग आहे महिला कॉलेजला. तिथं जाऊन मला बोलायचं आहे त्यांच्यासमोर. पण तरी सुद्धा आपल्याकडं जो वेळ आहे त्या वेळेमध्ये मला पुढे घेऊन जायचं. फ्रेश बसा बरं. तर मला लोक कीर्तनात असे बसते जसे काय 11 वाजता येऊन महाराज फुकायचा आहे असं मैताला गेल्याने बसायचो नका. पाया पडतो गड्या तुमच्या. आता आपली ओळख झाली म्हणून सांगायलो. आणि आता मी सारखाच येणार आहे ह्या गावात. आता अनऑफिशियल आलोय पुढच्या वेळी ऑफिशियल येणार आहे. हो इकडं बघा माझ्याकडं. हा जरा फ्रेश बसायचं. पण लोक कीर्तनात असं बसतात. बरं तुमच्या गावामध्ये हे मसनवाट्यात भाषणाची पद्धत आहे का. अयो नको बोल. चला आपलं पुढं चला काय अडचण नाही. पुढं चला आता उगं कशाला. बरं मसनवाट्यात तरी लोक सिरियस बसतात का. 2 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला म्हणून मातीला गेलो. एक जण माझ्या जवळ आला ते म्हणे महाराज लय वाईट झालं. झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे. मला आपल्या हातात काय बाबा काळ खाणार आहे प्रत्येक जण जाणार आहे. आणि ते लगेच मला दुसऱ्या वाक्य म्हणलं महाराज कुठं पोरगी असली तर बघा बरं यंदा पोराचं करायची. अरे तू आत्ता टेन्शन मध्ये होता ना गड्या. आत्ता टेन्शन मध्ये रडू लागला ना तू कशाला ताण घेतो. म्हणून ऐका आनंदात राहा. विचार करा. तर पैल तीराला जाण्याचा विचार करा. का पैल तीराला जाण्याचा विचार करायचा आहे महाराज. ओ महाराज आम्ही हाच का विचार करायचा आहे.
या भव नदीमधून पैल तीराला जायचा विचार का करायचाय? क्षणोक्षणाला का विचार करायचाय? करू ना पुढं, आताच काय विचार करत बसायचंय? बघू आणखीन लई शिल्लक आहे. नाही अरे बाबा, ज्याच्या भरोशावर हे बोलताय ना, याचाच भरोसा नाही का? कारण हे जाणार आहे, हे नाशिवंत आहे. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सक जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. आहे का नाही? पाड झाली सगळ्याला. ते आमच्या शाळेमध्ये, अशीच माझी शाळा, आणि आमच्या शाळेमध्ये एक पेटी मास्तर होते, जुनं मास्तर होतं आपलं. ते असं ते ठरलं. आणि रोज संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे जायचो. मग ते त्याची ठरलेली कवाली असायची. तुला की पाजत करले याला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाले, पिंजरा खाले. लय गोड म्हणायचं ते. त्या कवालीमध्ये ते आदमी 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 बुडबुडा है पानी का, ले ले मजा जिंदगानी का, कल किसने देखा है कल एक सपना है, जो मिल जाए आज वो तेरा अपना है. आदमी आदमी. हे का इथं राहण्यासाठी का? होय आई, इथं राहण्यासाठी एवढा मरमर करत आला महाराज. कशासाठी? होय जबाबदार राहण्यासाठी का? एवढ्या सरपट्या टाकायला पकवाजा राहण्यासाठी का? नो टेन्शन मध्ये नोटेशन वाजवायला दादा. राहण्यासाठी का? ना हरकत प्रमाण घेता सुद्धा हरकती हाणायलेत. राहण्यासाठी का? आणि आपल्याकडे टकमका बघायलेत. राहण्यासाठी. हा देहच तसा आहे, हा आपलं नाही देह. हे काळाचे धन सगळ्याला पाड कुबेराचे झालं सगळं. बरं हे लोक बी गप्पा ऐकायचे तुम्ही मसन वाट्यात. काय खरं नाही माणसाचं. मसन वाट्यात लोकांच्या गप्पा असतात बाबा. काय खरं नाही रे माणसाचं. काय बघ की, सकाळी राम राम घातला, दुपारी जेवण केलं, मी बिल दिलं आणि गेला. काही खरं नाही बघा. आता इथून पुढे फक्त परमार्थ करायचा, दुसरं काही करायचं नाही. काय ठुलेला संसारात नाही नाही नाही, काही खरं नाही. आणि तिकडं पेटलं की फोन करते, पाणी ठेव, आलो घरी. निस्त्या गप्पा. वस्तुस्थिती वेगळी आहे माय बाप. हे जाणार आहे. माय विषय लांबवत नाही. महिला मंडळी तर विशेषत्व नाही. एका आईचं तृतीय पुण्यस्मरण आहे. या पृथ्वी तलावर आणि या परमार्थामध्ये एकच माय होऊन गेली, ज्या माईनं लेकरावर खरा संस्कार केला. या प्रमाणाशी निगडीत तो संस्कार. त्या माईचं नाव मदालसा. आणि त्या माईनं सांगितलं, हा देह नाशिवंत. सोहम जो जो रे बाळा. किती गोड. लेकराला पाळण्यात टाकावं आणि लेकराला पाळण्यात टाकून हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. हेच वर्म सांगितलं. आई तुम्ही बी लेकराला पाळण्यात टाकता आणि हे असलं म्हणता का? तुम्ही काय म्हणता? हाड हाड ग गाई, हाड हाड ग गाई, रुपयाचा वाळा, येर्या बाळा, हाड हाड ग गाई, हाड हाड ग गाई. ते पोरग थोडं मोठं झालं, त्या गल्ली जाते, त्याला कोणतं म्हणते हाड, पलीकडे हाड. आता लहानपणापासून त्याच्या डोक्यात हाड 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 म्हणल्यात ते हाडाच्या नादाला लागते. अरे अरे लय लोक हुशार आहे. कळलं पाहिजे लोकांना, आहे का नाही? म्हणून मला जो भाव सांगायचा आहे, जाणार आहे. आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान व्हा आणि सावध होऊन काय करा? सावध होऊन भजनी लागा, भजनी लागा, देव करा देव करा कैवारी.
मी म्हणत नाही. 60 लागतेत 60. बरोबर. 60 लागतेत. विठ्ठल वारी हो वारी, वारी हो वारी, देई कागा मल्हारी. वारी हो वारी, त्रिपुरारी हरी, तुझे वारीचा मी भिकारी. वारी हो वारी, देई कागा मल्हारी. सावध व्हा आणि सावध होऊन दुसरं काही करू नका. फक्त एकच काम करा, विठोबा साहेब. हरी जय जय जय, हरी जय जय, हरी जय, हरी जय 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 जय, हरी जय, हरी जय जय. हरी 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 हरी. क्षणोक्षणाची करावा विचार. माझं ऑब्झर्वेशन लय जास्त आहे महाराज. हो, मी नाटकाचा विद्यार्थी आहे. मी नाट्यशास्त्रात काम करत होतो बाबा. हो, ड्रामाला होतो मी. लय नाटकं केली. आता ते नाटकं बंद करून हे आपलं. आणि आयुष्य म्हणजे एक नाटकच आहे ना हो. ही भूमिका सोडायची, ती भूमिका स्वीकारायची. बरोबर आहे. आयुष्य म्हणजे दुसरं काय महाराज? आयुष्य म्हणजे काय? घरी आल्याच्या नंतर बापाची भूमिका करायची, बाहेर आल्याच्या नंतर नेत्याची भूमिका करायची, शाळेमध्ये आलं की शिक्षकाची भूमिका करायची, मित्रामध्ये गेलं की मित्राची भूमिका करायची. आयुष्य हे नाटकानं विविध पात्रानं नटलेलंच ठिकाण आहे ना. आयुष्य म्हणजे हा रंगमंच आहे. कधी कोणाला विंगेतून एक्झिट घ्यावी लागेल सांगता येत नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत शून्यात बघण्यापेक्षा ज्याच्यामुळे शून्य निर्माण झालं त्या देवाकडे बघितलं की आयुष्याचं कल्याण आहे. संपला विषय. दुसरा काहीच विषय नाही ना, अर्थच नाही. इकडे बघा, आज एका मातोश्रीचा, एका आईचा तृतीय पुण्यस्मरण दिन आहे बाबा. 2 चरण सुटलेले आहेत बरं का, 2 राहिलेले आहेत. आता होणार नाहीत ते. होतील. त्यासाठी स्पेशलच तारीख घ्यावी लागेल तुम्हाला. कसं असतं, कीर्तनामध्ये एकतर अभंग सुटत असतो, नाही तर अभंग सुटत असतो. बरोबर आहे ना. कीर्तनकारानं एकतर अभंग सोडावा, नाही तर अभंग सोडावा. कीर्तनकारानं एकतर अभंग सोडून बोलावं, नाही तर अभंग सोडून बोलावं. वा. बरोबर आहे की नाही. हो. 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला आणि सगळाच अभंग सुटणं शक्य नाही. एका शाळेच्या प्रांगणात उभे आहोत आपण. बरोबर आहे की नाही. मुक्तानंद का मुक्तांगण. मुक्तांगण. 10वीचे पेपर आलेत जवळ. 10वीच्या पेपरमध्ये पोरगा पेपर सोडवायला गेला ना, सगळाच पेपर सोडवल्याची गॅरंटी नसते. बरं, सोडवलेला सगळाच पेपर बरोबर असेल याची बी गॅरंटी नसते. खिडकीतून त्याला काही जण पुरवणारे असतात. हे जसे मागं मला पुरवायलेत का नाही आज, हे जसे मला प्रमाण पुरवायलेत, तसं त्या लेकराला सुद्धा पुरवणारे काही जण असतात. जे सेंटर जरा ढिलं असतं तिथं पोरगं पेपर देत असतं, घरी निघून जात असतं. एक्झाम पेपर चेक करणारा एक्झाम झाल्याच्या नंतर चेक करत असतो. निकाल 2 महिन्यानं लागत असतो. त्याच्यानंतर कळत असतं पोरगं पास झालं का नापास झालं. मी आता माझा पेपर दिलाय, साहेब सोपान शास्त्रींना फोन करून सांगतील पोरगं पास झालं का नापास. फक्त आपण ती परीक्षा देणं काम आहे, दुसरं काहीच नाही. राहिलेली 2 चरणं, जे आयुष्य जाणार आहे, नाशिवंत देह आहे. मग त्याच्यासाठी काय करा तर संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी करा म्हणजे तातड करा, घाई करा. तुका म्हणे तातड करू, पाय धरू बळकट. जीव देईन हा बळी अन करीन होळी संसाराची. संतांच्या संगतीची आवड धरा. आणि तुकोबार आहे म्हणले, तुका म्हणे इहलौकिका व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर गेल्यासारखं आयुष्यात राहायचं नाही. डोळ्यात धूर गेल्यानं माणूस आंधळ होत नाही, पण थोड्या वेळापुरतं त्याला दिसत पण नाही. अगदी आपली गत तशी आहे. पुढं कधी आलो तर याच्यावर बोलेल. मला एक वेगळा भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. मी थांबणार नाही, थोडंसं बोलणार आहे आणि पुढं जाणार आहे. आज मातोश्री इंदुबाई भदाने यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम होतोय बाबा.
मगाशी मी एक वाक्य सांगितलं, माणसावर 5 ऋण आहेत बाबा, माझ्याकडे बघा, 5 ऋण आहेत माणसावर. ते 5 ऋण प्रत्येकानं फेडले पाहिजेत. देवऋण फेडलं पाहिजे, संत ऋण फेडलं पाहिजे, भूऋण फेडलं पाहिजे, समाज ऋण फेडलं पाहिजे आणि मातृपितृ ऋण फेडलं पाहिजे. आता बाकीचे जे पहिले 4 ऋण आहेत ना, त्यांना एक्सक्यूज आहे. एक्सक्यूज म्हणजे त्याला सर्व्हिस रोड आहे. देवाचं ऋण फेडा नाही फेडा हरकत नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस देवाला मानतोच असं नाही. एक वाक्य सांगू का, प्रत्येक जण आस्तिक असतोच असा नाही, नास्तिक पण असतात. पण आता वर्तमानात प्रश्न असा आहे की जे आस्तिक आहेत ते 100% आस्तिक आहेत का? चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे. 3 वर्ष वारीत आलेला माणूस 4थ्या वर्षी वारीला चला म्हणलं की ते म्हणते काय दिलं देवा ना आम्हाला. 4थ्या वर्षी वारीला चल म्हणलं की 3 वर्ष वारी केली, वाटलं होतं पोराचे हात पिवळे होतील, माझ्या पोराला आली सुईरीक पलीकडल्या गल्लीत गेली. आता देवानं काही सुईरी की जुळवाव्या? 3च वर्ष वारीत आला ना अपेक्षा वाढल्या. पंढरपूरच्या वारीमध्ये 50-50, 100-100 वर्ष वारी करणारे लोक आहेत. देवांनी त्यांना काहीच दिलं नाही, पण देवांनी जे त्यांना दिलं ना ते कोणालाच दिलं नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. मला पहिलं ऋण आहे देवाचं, फेडावं लागतं, नाही फेडलं हरकत नाही. दुसरी ऋण आहे संतांचं ऋण फेडलं पाहिजे. पण सगळी लोक संतांना मानतात असं नाही. कबीरांचं ते फार गोड भावभजन आहे की आई रे बेईमान दुनिया आई रे, साधू संत को कोई नहीं माने, हिजडो का बहुमान रे. संतांना सगळेजण मानतातच असं नाही. तुम्हाला काय वाटतं माझं जगणं साधं आहे? सर, मी सकाळी एका कॉलेजला होतो, एका कॉलेजला लेक्चर केलं, तिथला पालक मेळावा केला, साध्या ड्रेसवर होतो, गाडीत बसल्या बसल्या कपडे चेंज केले. मला कॉलेज करताना कॉलेजमधला एक पोरगा म्हणला, तुला काय नाद लागलाय ना धोतर घालून बोंबलत फिरायचं? तुम्हाला सोपं वाटतं माझ्यासारख्या पोरानं कीर्तन करणं? आता माझं कीर्तन झालं, एका म्हाताराला विचारलं कसं झालं कीर्तन? बरं बोलतंय, वयाच्या मानानं बरं बोलतंय. आणि माझ्या वयाचा असताना म्हातारा माळ सुद्धा घालत नव्हती याच्या गळ्यात, दात पडले मग माळ घातली त्यानं माझं गणित काढायला. अवघड होऊन बसलंय सगळं अवघड होऊन बसले. मला जे भाव सांगायचा आहे तो भाव लक्षात ठेवा. मी जो भाव सांगतोय तो लोक वेगवेगळे बोलतात. जुन्या काळात बाबा जयहरी घालायचे, लोक घालायचे का नाही? कसा जयहरी होता तो? जयहरी बाबा, बाबा जयहरी. आता काही लोक आम्हाला जयहरी घालतात, सोयाबीन जास्त झालं, जरा उत्पन्न ऊस बीज जास्त झाला का त्यांचा जयहरी असतो आम्हाला. जयहरी अय महाराज, अय बुवा जयहरी म्हणलं. न कोण म्हणू? आम्ही का तुझ्या घरी आलो का तुला पॉम्पलेट दिले जयहरी घाल म्हणून? जयहरी एवढ्या गडबडीत कुठे आज खेळ? आता ह्यो खेळ आहे का? हा, बोलण्याची भूमिका बदलली. बोलण्याची भूमिका बदलली. संतांचं ऋण फेडावं, नाही फेडलं हरकत नाही. भूमीचं ऋण फेडावं, भूमीचं, ज्या भूमीत आपण जन्माला आलो. जननीय जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते है ये तन है, मन है और प्राण है. जिसके कनकन में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा, स्वतंत्र आसमान है. आझादी का अमृत महोत्सव असं लिहिले. तुमची एक सैनिकी स्कूल पण आहे, बरोबर आहे ना? देशभक्ती व्यक्ती तर आम्हाला शिकवली जाते. भूमीचं ऋण फेडावं लागतं. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं ते वाक्य मला फार आवडतं. अटलजींनी असं लिहिलं, ये भारत कोई जमीन का तुकडा नहीं है. लय गोड वाक्य आहे ते. ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए गंगा है, गंगा. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये समर्पण की भूमि है. हम जिएंगे तो भारत के लिए, मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद कोई हमारी अस्थियां कान लगाकर सुन लेगा, उस अस्थियों से भी आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. की तपोवनातून तुझ्या उजळती उपनिषदांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी. तरुण येथला देशासाठी रक्ताचा धनवान, या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान, या देशाचा उन्नत माथा उन्नत याची मान. पण आपल्याला भारताबद्दल, देशाबद्दल, गावाबद्दल प्रेम राहिलं नाही. हो, काही लोक गावातच राहतात, थोडे सेटल व्हायला मुंबई पुण्याला गेले ना, मग ते गावाकडे आले की चर्चा करतात, आपल्या गावचं वातावरण जरा चेंज झालंय, मला ही धूळ आता सहन होत नाही. एक जण तर आमच्याच गावात म्हणला, आपल्या गावचं पाणी बदललंय. म्हणलं तुला नको त्या पाण्याचा नाद लागलाय, तू गप्पा नको हाणू. गावचं पाणी हाय तसंच आहे. कोण म्हणलं गावचं पाणी बदललंय? कोण म्हणलं गावची माती बदलली? सगळं तसंच आहे ना. तुला एलर्जी झाली तो तुझा विषय ना. भूमीचं ऋण फेडलं पाहिजे, लक्षात ठेवा. गावाबद्दल चांगली भूमिका ठेवली पाहिजे, गावातल्या माणसाबद्दल चांगली भूमिका ठेवली पाहिजे. पण आपल्याला लोकांचं कौतुक, आणि ती सगळीकडेच आहे, इकडं नाही. आमच्याकडे बी तीच हेणगा आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात तारीख देतोय, गावात कीर्तनच करीत नाही बाबा. मी जर गावात कीर्तनाला भाषणाला उभारलो ना, खाली बसलेले म्हणतात, बर असं आहे का, तू सांग आता आम्हाला, तू सांग आता आम्हाला. गावातून तुला चड्डीवर हिंडताना पाहिला, त्याचा काय संबंध आहे? आता धोतर नेसायलो ना मी. पण ते भाव बघा, भाव. भूमीचं ऋण फेडावं लागतं.
समाजाचा ऋण फेडावा लागतं. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाप्रती भाव व्यक्त करावा लागतो, ते ऋण फेडावं लागतं. नाही फेडलं हरकत नाही आई, पण शास्त्र सांगतं सगळ्यात महत्वाचं 5वं ऋण, याला एक्सक्यूजच नाही, ते फेडावंच लागतं. आणि ते ऋण कुठलं असेल तर आपल्या मायबापाचं ऋण आहे, ज्याला मातृपितृ ऋण म्हणतात, ते फेडावंच लागतं. नाही फेडलं महाराज काय होतं? कॅबिनेटची बैठक बसते, कॅबिनेटची. पालकमंत्री कोणाला करायचं म्हणून नाही, पालकांची बैठक बसते कॅबिनेटमध्ये. वर बैठक बसते पूर्वजांची, आणि वरून ते खाली पाहतात आणि तिथून टाहो फोडतात. आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचार. बोंब मारतात, टाहो फोडतात की आमच्या कुळात दुराचारी पुत्र जन्माला आला. आणि जो पुत्र या ऋणातून मुक्त होतो ना, त्याच्यासाठी कालच्या महाराजांनी घेतलेल्या अभंगाचं प्रमाण आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हाच होता का? हा, काल होतो इथं मी. कालचं मी पाकिट राहिलंय साहेब. मी आल्या विचारलं काय, कारण कळालं पाहिजे ना भाव कुठला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दे. फेडलं पाहिजे माय. ऋण फेडणं अशक्य आहे. या जगामध्ये सगळ्याचे ऋण फेडता येतात, माईचं ऋण फेडता येत नाही. फेडता येत नाही. प्रयत्न करणं आपलं काम आहे. फेडणं शक्य नाही, पण प्रयत्न करणं आपलं. माई इतकी मोठी दौलत नाही. मी मगाशी ओव्या म्हणल्या, महिला मंडळ माना हलू लागल्या खाली. या ओव्या माझ्याकडे आईकडून आल्या. माझ्या आईला वाचता येत नाही, माझ्या आईला लिहिता येत नाही, पण माझी आई इतक्या ओव्या म्हणते अरे बाप. बरं तिला शुद्ध मला बोलता येत नाही आणि मी त्याच्यामुळं साधं बोलतो महाराज. आता मी मराठीत PhD करतोय, पण लय शुद्ध बोलायची ऍक्टिंग करीतच नाही मी. जसं आहे तसं बोलायचं, मलाही बोलता येतं नाही. याची यावत भूतलावर आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर साधकानं मोक्ष पद्धतीनं विचार करत असताना भगवंताचं नाम कंठामध्ये धरून आयुष्याचं कल्याणकारीमय प्रवास केला तर त्याच्या जीवनाला सद्गती प्राप्त होते. जमते आपल्याला, याच्यापेक्षा नंबर 1 जमते. आता मी मराठीत PhD करतोय आणि समजा आता मी घरी गेलो आणि घरी जाऊन जर समजा 2-3 वाजले, 2-3 नाही सकाळच होईल म्हणा, पण समजा मी घरी गेलो आणि आईला म्हणलो मातोश्री उठावर जाग्या व्हा. आपण असं माहिती आहे का, 40 गाव आणि धुळ्याच्या थोडं अलीकडं असणाऱ्या गावामध्ये आज अचानक पद्धतीनं सोपान दादांच्या जाग्यावर जाण्याचा योग आला. सकाळचा कार्यक्रम केला आणि सकाळचा कार्यक्रम दुपारी झाला. 3 वाजता गाडीमध्ये बसलो. 4 वाजेपर्यंत तिथून बाहेर पडायला वेळ लागला. 4:08 अंबाजोगाई सोडली मातोश्री. रस्त्यानं येत असताना रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता याचा काही मेळ लागला नाही. संयोजक फोन करून विचारत होते जेवायचं कसं, पण घडी पुढे जात होती म्हणून जेवायला वेळ मिळाला नाही मातोश्री. इथं येईपर्यंत पोटामध्ये कावळ्यांची किवकिव वाढली. कीर्तन झाल्याच्या नंतर जास्त जेवण गेलं नाही. वापस जाताना घाटामध्ये जाम आहे का असं वाटलं, पण घाटाच्या वळणामध्ये पोटामध्ये गोळा उठत होता. मातोश्री इथं येईपर्यंत प्रत्येक खड्ड्यागिरी पोटामध्ये असा आगडोंब वाहत होता. उठा मातोश्री, जाग्या व्हा, स्वयंपाकगृहामध्ये जा, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा आणि तुमच्या पवित्र करकमलानी पंच नाही तर नाही खिचडी नामक एखादं पक्वान आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणील ह्याला काय कुत्र चावलं, याची गाडी कुठं धडकली का, हे उग का असं डोक्यावर बिक्यावर पडलं. पण मी रात्री कधी घरी जाऊ द्या ना, आईला म्हणू द्या आई लय भूक लागली ग काहीतरी जेवू घाल. रात्री आई घडी बघत नाही, लेकराला गरम जेवू घालते, कारण आईचं मन निर्मळ असतं आणि आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं. काय सांगते हो आई. साहेब इथं बसलेत, मी इथं बसलोय. माझ्या आईला व्याख्यानातलं कीर्तनातलं कळत नाही साहेब. माझ्या आईला PhDतलं बी कळत नाही. माझ्या आईला शिक्षणातलं बी कळत नाही. पण माझ्या आईनं मला एकच शपथ दिली. माझी आई म्हणली बाळा तू समोर असतो, तुझ्या समोर हजारो लोक असतात, इथं उभा राहून बोलत असताना कोणाच्या घरामध्ये आग लागणार नाही असं बोलू नको आणि कोणाच्या मनाला त्रास होणार नाही असं बोलू नको. अहो जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान माईनं शिकवलं ना. काय शिकवते बरं माय, काय असतं बरं वैशिष्ट्य माईचं. मी मराठीत PhD करतो, इतका संचय माझ्याकडं. जरा वेळ घेतला तर जमतंय ना. हो जरा वेळ घेतो मी तुमचा. माईचं मन कसं असतं, नदी असते, नद्यामध्ये मासे असतात, मासुळी असते.
काही मासे नवीन जन्माला आलेले असतात, ते त्याच्या आईच्या भोवती फिरत असतात, बरोबर आहे का नाही? आणि जन्माला आलेले मासोळी इकडं तिकडं फिरत असते ना, तेव्हा ती मासोळी तिच्या माशाला उपदेश करते. कुठला उपदेश करते? लोककवी भीमशाहीर वामनदादा कर्डकांची एक ओळ आहे, फार गोड ओळ आहे महाराज. मासुळी बोले आपुल्या पिलाला, मासुळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला, दुनिया बघण्याच्या फंदात पडशील, ही दुनिया बघण्याच्या फंदात पडशील, उगा लागून जाशील गळाला, मासुळी बोले आपुल्या पिलाला. काय गोड ओळ आहे. मासुळीनं पिलाला म्हणाव खाली खेळ बाबा, वर गेलास तर कोळी बसलाय टपून, कोळी जाळं टाकल आणि तुला धरून नेईल. लेकराची एवढी काळजी जगाच्या पाठीवर फक्त माय करत असते. विठ्ठल आई सांगू, बोलू ना थोडं. आपल्याकडं रात्री अंत्यविधी करत नाहीत, बरोबर आहे? रात्रीच्या वेळा अंत्यविधी करत नाहीत. त्याची कारण शास्त्रानं असं सांगितलं की नंतर ते आंधळं होतं. त्याचा नंतर व्यावहारिक अर्थ असा सांगतो मी की अगोदरच्या स्मशानभूम्या अशा आडरानात असायच्या, बरोबर आहे? आडरानातल्या स्मशानभूम्या सापडायच्या नाहीत, लोकांना जायला यायला त्रास होईल, लांबून लोक यायचे, वाहनाच्या सुविधा नव्हत्या, म्हणून अंत्यविधी रात्री करत नव्हते. आता ऐका, एवढा फक्त प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. एका घरातली आई गेली, आईची बॉडी दारात आली, दारात बॉडी अशी ठेवली, देह निघून गेला आईचा, मध्ये प्राण नाही, श्वास नाही, पण माईचं मड सुद्धा लेकराची किती काळजी करतं. जात्यावरची एक ओवी आहे महाराज, फार अप्रचलित ओवी आहे, ती कोणाला माहित नाही. गेला महाजीव, गेला महाजीव मले, भीतीला खुटवा मले, भीतीला खुटवा. सोन्याचं पिंपळ पान, सोन्याचं पिंपळ पान माझ्या माहेरी पाठवा, माझ्या माहेरी पाठवा, माझ्या माहेरी पाठवा. गेला महाजीव, गेला महाजीव महे, तिरडीले साखळ्या, माझ्या तिरडीले साखळ्या. दिराला विवजा खांदे राम, चालू द्या मोकळा राम, चालू द्या मोकळा राम, चालू द्या मोकळा. आणि बाबा, संध्याकाळ का नाही करायची? उशीर का नाही करायचा? कशामुळं उशीर नको? बाकीच्यांचं माहित नाही, एका माईचं मन म्हणतंय. गेला महाजीव, गेला महाजीव, नका करू संध्याकाळ, नका करू संध्याकाळ. का? का? पोटच्या पोराला, पोटच्या पोराला थंड्या पाण्याची अंघोळ, थंड्या पाण्याची अंघोळ, थंड्या पाण्याची अंघोळ. लवकर आटपा रे, लवकर आटपा. माझ्या पोराच्या अंगावर थंडगार पाणी वतणार आहेत लोक. मसनवाट्यात गेल्यास मडकं फोडायच्या आधी बदबद थंडगार थंडगार वतणार आहे. थंडगार माझ्या लेकराच्या अंगावर पाणी टाकलं तर माझ्या लेकराला सर्दी होईल. देह निघून गेल्याच्या नंतर सुद्धा लेकराचा विचार या जगात फक्त माय करू शकते. आई कधीच काही मागत नाही बरं का. आणि जी कधीच काही मागत नसते ना ती आई असते बरं का. आई कधी म्हणत नाही इरकलान, आई कधी म्हणत नाही साडियान. आई कधी म्हणते का बाबा? ते डिपार्टमेंट वेगळं आहे. हो ना, माझं झालंय म्हणून मला माहिती आहे ना. मी इथं निफाडला आलतो बाबा, शास्त्री बाबा इथं निफाडला. निफाडचा कार्यक्रम केला आणि जाता जाता यावला लागला.
आणि त्या येवल्यात एंट्री केली की पाट्या दिसल्या, पंडित पैठणी, हरी पैठणी, कपासे पैठणी, सुषमा पैठणी, पैठणीच पैठणी. मी आईला फोन केला, म्हणलं आई तुझ्यासाठी एक पैठणी आणू का? आता आईला पैठणी माहिती फक्त ती 40-50 हजाराची. आई म्हणली नग बाबा पाकिट नको घालू, तू गपचूप ये, नको ग पैसा खर्च करू, ये बाबा ये गपचूप ये, नको मला काय आणू, घरात लई साड्या आहेत. कोण म्हणलं? आई. मी फोन ठेवला आई, आणि 15 मिनिटांना मला दुसरा फोन आला. मला 2 न्याव्या लागल्या, 2. कोणाचा फोन आलता वेगळं सांगायची गरज, माईचाच फोन होता माझ्या लेकराच्या. आता हे ज्याला कळल त्याला कळल. विनोदाचा भाग सोडा, पण ही ओवी ऐकल्याच्या नंतर मी डोळ्यात पाणी होतं महाराज. सरळ दळण मी ते आणिक घेणार, अन देवा विठ्ठलाची मले पालखी येणार. सरळ दळण. माईचा भाव आहे. माय काय करते बरं आई, काय करते माय? अगोदरचे घर आठवा. यांच्याकडे बघितलं की माझ्या लक्षात येतं, नऊवारी साडी आहे, डोक्यावर पदर आहे, बरोबर आहे का नाही? नऊवारी साडीतल्या म्हाताऱ्यांना माहिती, बाबा आता फॅशन आली हो. हे ऐका रे पोरांनो, आता फॅशन आली. अर्ध शर्ट पिवळं, अर्ध शर्ट निळं, चौकोनी चौकोनी शर्ट आली का नाही रे? पाठीमागून काळं, पुढून पांढरं, मध्ये हिरवा पट्टा, इकडून भगवा पट्टा, वेगवेगळे ठिगळं लावून त्याचं नाव आहे फॅशन. बाबा हो, ही फॅशन भारतीय संस्कृतीत नवी नाही. माझ्या माईची परिस्थिती नव्हती तेव्हा माझ्या आईचं अर्ध लुगडं हिरवं होतं आणि अर्ध लुगडं लाल होतं. माईनं ते मधोमध शिवलं आणि मधी शिवलेली घडी बरोबर आड लपवली, कारण माईनं संसार उघड्यावर पडू दिला नाही. तिला माय म्हणतात. प्रशांत असणारे नावाचा कवी असं लिहितो, एक घर आहे माझ्याकडे बघा, आणि एका घरामध्ये 3 जण आहेत. एक मुलगा आहे, एक माय आहे, एक बाप आहे. बाप रोजानं कामाला जातोय, मुलगा शाळेत जातोय. रोजानं कामाला गेलेला बाप थकून घरी आलाय, पोरगा शाळेतून घरी आलाय. संध्याकाळी रात्र झाली, जेवण झाली, पोराला अभ्यास करायचा आहे आणि म्हाताऱ्याला झोपायचंय. पोरांना अभ्यास करायचा आहे, बापाला झोपायचंय. घरामध्ये एक दिवा आहे, एक पंथी आहे, एक दिवा आहे. तो दिवा असा जळतोय, दिव्याच्या खाली पोरगा अभ्यास करतोय. दिवा बापाच्या डोळ्यात चमकतोय, बापाला झोप लागत नाही. बाप म्हणाला मला झोपायचे, दिव्याची वात थोडी कमी कर. बाप म्हणाला मला झोपायचे, दिव्याची वात थोडी कमी कर. मुलगा म्हणाला आई मला अभ्यास करायचा आहे, दिव्याची वात थोडी मोठी कर. बाप म्हणाला मला झोपायचे, दिव्याची वात थोडी कमी कर. मुलगा म्हणाला मला आई वाचायचे, दिव्याची वात थोडी मोठी कर. ती रात्रभर दिव्याची वात मोठी आणि छोटी करत राहिली. बाप लेकाच्या नात्यात मायपंथी सारखी जळत राहिली, मायपंथी सारखी जळत राहिली. मायपंथी होऊन जळते. बाबा ग्रामीण भागामध्ये अगोदर चार्जिंगचे बल्ब नव्हते, इन्व्हर्टर नव्हतं, लाईटच नव्हती, तेव्हा घरात काय होतं? पंथी, चिमण्या म्हणायच्या आमच्याकडे. इकडे काय म्हणतात? चिमण्या. उडणाऱ्या नाही, चिमण्या घरातल्या. त्या कशाच्या होत्या चिमण्या? लोखंडाच्या. आणि ज्याच्याकडे प्रॉपर्टी नाही, पैसा नाही, लोखंडाची घेणंच होत नाही, त्याच्या घरात आणखीन एक चिमणी होती बघा. पटलं ना? बाटली कशाची? काचची, पण बाटली कशाची? शाबास शाबास, कळलं. माणसाला शुद्ध मराठी बोलता येत नाही, फक्त हे बोलताना माणूस इंग्रजीमध्ये बोलतोय 90. लय अवघड होऊन बसलंय सगळं. होत्या का नाही? ज्या दारूनं संसार जाळला, ज्या दारूनं नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलं, माझ्या माईनं तीच बाटली घेतली, ती बाटली धुतली, त्याच्यामध्ये सुती कॉटनचा धागा टाकला, बाटलीच्या त्या टोपणाला भोक पाडलं, तो धागा बाहेर काढला आणि त्याच्यात राखेल वतून माईनं ती चिमणी घरामध्ये लावली. ज्या दारूनं घर जाळलं, त्याच दारूच्या बाटलीनं लेकराचं भविष्य उजळण्याची ताकद फक्त माईजवळ आहे, ती दुसरीकडे नाही. चिल्या पिल्या वासराला, वासराला, चिल्या पिल्या वासराला खाऊ घाली चारा पाणी. माया अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी, गाई उजेडाची गाणी, गाई उजेडाची
देवाची गाणी. नऊवारी साडीतली माय, डोक्यावर पदर आहे. ऐका रे, फमू शिंदे नावाचे मराठी साहित्यातले फार मोठे कवी आहेत. त्यांनी कविता लिहिली, आई म्हणजे काय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही उरतही नाही. आई म्हणजे काय असते, घरातल्या घरात गजबजलेलं नाव असते. आई म्हणजे असते जन्माची शिदोरी. आईबद्दल किती बोलावा. म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, आत्म्याचा आणि ईश्वराचा मिलाप म्हणजे आई. परवा दिवशी एक वाक्य वाचलं होतं, या खुदा, ए खुदा, खुदा बनना आसान है, अगर तुझमें हिम्मत है तो मेरी माँ बन के दिखा, माँ बन के आई होणं कठीण आहे. आई 9 महिने 9 दिवस गर्भाच्या यातना सहन कराव्या. माझ्या आजीनं मला सांगितलं, बाळा एखादी पोरगी जेव्हा डिलेव्हर होते ना, तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो. पुनर्जन्माच्या वेदना सहन करण्याची ताकद माईकडे आहे. ऐका बरं का, विज्ञान काय सांगतं, शिकलेली माणसं काय सांगतात. ऐका, माणूस मेला, माणूस मेल्याच्या नंतर त्याला अग्निडाग दिला, आणि अग्निडाग दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी इकडं सावडणं म्हणतात का, आणि सावडायला आपण गेलो. सावडत असताना राखमध्ये आपण सगळं येचतो. काय शिल्लक राहतं, काय राहतं, हाडं, हाडं, आस्ती. आणि माईचं मोठेपण सांगू, माईचं मोठेपण सांगू, माईचं मोठेपण सांगू. अरे बायोलॉजी सांगते, विज्ञान सांगतं, काय सांगतं, माणसाचे हाडं जाळून सुद्धा जळत नाहीत. माणसाचे हाडं इतके मजबूत असतात. आणि माणसाच्या शरीरातल्या माणसाच्या हाडाची निर्मिती कशापासून होते, तर आईच्या दुधापासून होते. म्हणजे माईच्या दुधाचं नष्ट करण्याची ताकद अग्नीजवळ सुद्धा नाही. एवढं माईचं मोठेपण आहे, एवढं माईचं मोठेपण आहे, एवढं माईचं मोठेपण आहे. किती बोलू. अरे आता तरी ठीक आहे, आता तरी घराला कडी लावली की घर लागताय, कोंडा वर केला की दरवाजा लागतो, लॉक केला की दरवाजा लागतो. जुना काळ आठवा, मोठं लट घर, मोठा लट दरवाजा, दरवाजा लावायची, कडी लावायची, आणि कडी लावल्याच्या नंतर आगळ होती. आगळ, आगळच म्हणतात ना, ती आगळ एखाद्या माणसाला उचलत नव्हती. पण घरातले सगळे लोक झोपले ना, संध्याकाळी सारवण करायचं, पोत्रा फिरवायचा, पोत्र फिरवलेला ते बकीट, ते कपडा असा चुलीपशी कोपऱ्याला ठेवायचा. माईनं शांत वातावरणामध्ये तो दरवाजाचा आगळ उचलायचा. तेवढा जड आगळ उचलून माईनं आल्हाद लावायचा. नवऱ्याची झोप मोडू नये म्हणून, लेकराची झोप मोडू नये म्हणून. सकाळी झालं ना, कोंबडा आरवल्या आरवल्या माय उठायची, आणि ती आगळ उचलायची, आल्हाद काढायची, आणि दरवाजा उघडायची. खरं सांगू का, सकाळी पहिल्यांदा उठून माय फक्त घराचा दरवाजा उघडत नव्हती, जीवनाच्या आनंदाचा दरवाजा उघडत होती. हे माईचं वैशिष्ट्य आहे. मुनव्वर राणा नावाचा शायर आहे. तो मुनव्वर राणा नावाचा शायर असं लिहितो, देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, मेरे माँ ने आँख खोली और घर में उजाला हो गया, मेरे माँ ने आँख खोली और घर में उजाला हो गया. ये जो मैं कहता हूँ वो फसाना नहीं हकीकत है, ये जो मैं कहता हूँ वो फसाना नहीं हकीकत है. माँ तफायत हो या भिकारिन उसके कदमों में ही जन्नत है. माँ जब भी गुस्से में होती है वो रो देती है. ये जो मैं कहता हूँ फसाना नहीं हकीकत है. माँ तफायत हो या भिकारिन उसके कदमों में ही जन्नत है. किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुका आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई, मेरे हिस्से में माँ आई. साधी गोष्ट आहे का हो दादा, साधी गोष्ट आहे का. आई म्हणलं की लोकांच्या डोळ्यात पाणी येतो. या माईकडे बघितलं ना, मी इथं उभा राहून बोलतोय म्हणून हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणून एकच सांगतो फक्त, हिवाळ्याचे दिवस आहेत नाही, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गार लागू नये म्हणून ब्लँकेटवाले फिरतायत बघा सध्या. ब्लँकेटवाले दारात येऊन काय 200ला 500ला ब्लँकेटवाली. घरामध्ये 5-5 हजाराचे ब्लँकेट असतात, 5-5 हजाराचे. पण बाबा खरं सांगू का, माझ्या बी घरामध्ये 5 हजाराचं ब्लँकेट आहे. पण या गादीवर खोटं नाही बोलणार, मला ब्लँकेटमध्ये शांत झोप लागत नाही. माझ्या आईच्या लुगड्याची शिवलेली गोधडी आहे, त्याच्यामध्ये मला शांत झोप लागते का नाही. त्याला वाकळ म्हणतात, गोधडी म्हणतात. बरं ती काही लई परफेक्ट शिवलेली असते का, मोठीलट टाके असतात त्याला, मोठीलट कुठं बी गाठी असतात त्या टोचतात, पण तशीच झोप लागते. कारण सांगू, ते फक्त आणि फक्त ब्लँकेटचा ऊब असते, पण इथं खऱ्या अर्थानं मायेची ऊब असते. हे माईचं वैशिष्ट्य आहे. डोक्यावर पदर आहे. फमुंना एका पोरानं विचारलं, कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल. आणि फमुने उत्तर दिलं, कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल माहित नाही, पण प्रत्येक माणसाला पदरात घेऊन बळ देण्याचं ताकद फक्त माई जवळ आहे, ती दुसऱ्या जवळ आतापर्यंत आली नाही. ऐका रे, परमहंसांना एक साधक भेटला, आणि परमहंसांना साधकानं विचारलं, साधक महाराज सांगा ना, बाप मोठा का माय मोठी. परमहंस म्हणले, दोघंही मोठे. नाही,
कोणीतरी एक मोठा असेल. अरे दोघंही मोठे रे बाबा, दोघाचेही उपकार तेवढे आहेत. पण तरी बी परमहंस म्हणले बापापेक्षा काकणभर थोडी आई मोठी. कस काय मोठी सिद्ध करा. परमहंसांनी त्याला जवळ बोलवलं, त्याला जवळ घेतलं, डोक्यावर हात ठेवला. समोर 1-1.5 किलोचा धोंडा होता. तो धोंडा उचलला, तो त्यांनी त्याच्या उपरण्यात बांधला आणि उपरनं त्याच्या पोटाला बांधलं. आणि परमहंसांनी सांगितलं घरी जा आणि 24 तासानं मला भेटायला ये. साधक म्हणला येतो ना भेटायला, फक्त एकच आट आहे बरं का, 24 तासानं मला भेटायला येशील ना तेव्हा हे ओझं तुझ्या अंगावरच असलं पाहिजे. 24 तासात हे ओझं अंगापासून वेगळं करायचं नाही. तो म्हणला ठीक आहे. घरी गेला. 4-5 तास झाले. आता जड वाटायला लागलं. झोपायला या अडंगावून त्या अडंगावर, त्या अडंगावून या अडंगावर होता येईना. पोटाचा धोंडा उघडला, छातीजवळ ठेवला, रात्रभर झोपला. सकाळी उठला, स्नान करताना खांद्यावर घेतला, बांधायला बघायला बांधताच येईना. शेवटी तो डोक्यावर चुंबळ करून ठेवला धोंडा आणि परमहंसांना भेटायला आला. परमहंस म्हणले आलास? हो आलो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? नाही मिळालं ना. मी तुला काय सांगितलं होतं? 24 तास हे ओझं तुझ्या शरीरावर ठेवायचं. तो म्हणला महाराज तुमची आज्ञा मी कशी मोडणार बरं? 24 तास हे ओझं माझ्या शरीरावरच आहे. अरे पण डोक्यावर आहे ना. अहो डोकं काय माझ्या शरीराचा भाग नाही का? डोकंही माझ्या शरीराचा भाग आहे, छातीही माझ्या शरीराचा भाग आहे, खांदाही माझ्या शरीराचा भाग आहे, पोटही माझ्या शरीराचा भाग आहे. माझ्या शरीरावरच ओझं होतं, मी शरीरापासून दूर केलं नाही. आणि परमहंस म्हणले तुझं उत्तर कळालं असेल तर सांगतो. 1.5 किलोचा धोंडा बाहेरून तुझ्या पोटाला बांधला तर तुला 24 तास सहन करता आला नाही. त्या माईनं आतड्यामध्ये हाडामासाचा गोळा 9 महिने 9 दिवस कसा साठवला असेल. फक्त याचा एकदा विचार कर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. माईच्या पदरात किती ताकद आहे. ही लहानी लहानी लेकरं बसलीत साहेब, एवढं सांगतो. ही लहानी लहानी लेकरं बसलीत. आपल्याकडे एक पद्धत आहे बाबा, ह्यांना भिडू घालतात. इकडे आहे का नाही माहित नाही बघा. धरी बाबा आला, धरी बाबा आला, धरी बाबा आला, भिडू घालतात ना. आणि ही लेकरं काय करतात, असे घाबरतात. आणि हे लेकरं जर घाबरले ना, ह्यांच्या पाठीमागं लागायचो तुम्ही. धरी बाबा आला, धरी बाबा आला, धरी बाबा आला. ही लेकरं पळतेत आणि माईच्या पदरात जातात. आणि माईच्या पदरात जाऊन पुन्हा म्हणतात ये आता तूही बघतो, ये तूही दाखवतो. म्हणजे या लेकरांना सुद्धा माईच्या पदरात गेल्याच्या नंतर 10 हत्तीचं बळ प्राप्त होतं. चिंटू नावाचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटात गाणं आलं, एकटी 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 घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर तुला सोडून दूर गेलो नाही. ना 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 ना. आणि त्याच्यात आईची ओळ आहे. बरं झालं आला सोन्या, काही खोट नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरते रे आई. ना 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 ना. आई तृतीय पुण्यस्मरण म्हणून एक वाक्य बोलू. एखादी बाई आई कधी होते? जेव्हा तिला लेकरू होतं तेव्हा ती आई होत नाही. माझ्या अंगावर काटा आलाय. एखादी बाई तेव्हा आई होत नाही जेव्हा तिला लेकरू होतं. ती बाई तेव्हा आई होते जेव्हा तिच्या उतारपणामध्ये तिचं लेकरू तिची आई सारखी काळजी घेतं ना, तेव्हा ती बाई आई होत असते. आई होणं सोपं आहे आई होणं. माईच्या पदरात काय ताकद आहे. तुमच्या याच खानदेशमध्ये एक कवी होऊन गेले मराठवाडा आणि खानदेशच्या बाउंड्रीवर, नाधो महानोर, रान कवी नाधो महानोर सर. रानावनातल्या कविता त्यांच्या, आणि त्यांची एक ओळ आहे, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ, माय देव्हाऱ्या सारखं तुझं आयुष्य निर्मळ. देवाच्या गाभाऱ्या इतकं जर निर्मळ काय असेल ना, तर ते फक्त माईचं आयुष्य आहे साहेब. म्हणून आईला जपा. ह्या कार्यक्रमाचं काय आयोजन करायचं साहेब? सरपंच साहेब तुम्ही या कार्यक्रमाचं 3 वर्षापासून आयोजन करताय. लोकनियुक्त सरपंच म्हणून सगळी लोक या दोघांनाही ओळखतात, ताईंना ओळखतात. लोकांचा एवढा विश्वास आहे. हा कार्यक्रम का करायचा बरं? 3 वर्ष झालं. पुढं हा कार्यक्रम अव्याहतपणे चालू राहणार आहे. का करायचा हा कार्यक्रम? का करायचा? बोलू का करायचा? या कार्यक्रमाचं एकच प्रामाणिक उद्देश असलं पाहिजे महाराज. मी जरा जाहीर बोलणारा माणूस आहे. या कार्यक्रमाचं यश याच्यामध्ये नाही बाबा, माफ करा मला. या कार्यक्रमाचं यश याच्यामध्ये नाही, सोपान दादाच्या जागी अविनाश भारती आला, बाकीचे महाराज आले, लय भारी बोलले, हसविलं, रडविलं, लय भारी झालं, लय नंबर 1 कार्यक्रम झाला. याच्यामध्ये या कार्यक्रमाचं सार्थकीकरण नाही. माय
पोटातून काळजातून एकच वाक्य सांगतो, या कार्यक्रमाचं सार्थकीकरण त्या दिवशी होईल ज्या दिवशी आपल्या गावातला प्रत्येक पोरगा यांच्यासारखंच आपल्या आईची इज्जत करेल ना, तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थकीकरण, तेव्हा या कार्यक्रमाचं यश आहे, तेव्हा या कार्यक्रमाची फलश्रुती आहे. उगच नसतं महाराज. का करायचा हा कार्यक्रम? मी दुपारी कार्यक्रमात होतो, पालक मेळावा होता, पालक मेळावा. आता बापाच्या नावासमोर पालक लिहायची पद्धत आहे ना बाबा. बापाच्या नावासमोर काय लिहितात? पालक. ते एक पोरग म्हणलं, सर पप्पाच्या नावासमोर पालक लिहिले तर आईच्या नावासमोर मिथी लिहू का? त्याचं उत्तर या कार्यक्रमाचं सार आहे. मी त्याला बोललो, जी लेकरं मायबापाला भाजीपाल्याची नावं देतात ना, त्यांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो, कडीपत्ता. आणि कडीपत्त्याचं नशीब इतकं वाईट आहे ना, भाजीत तळला जातो, तेलात तळला जातो, भाजीत रांधला जातो आणि जेवण करताना चोखून ताटाच्या बाहेर फेकला जातो. आपल्या आयुष्याचा कडीपत्ता होऊ नये म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. दुसरं काहीच कारण नाही मला, काहीच कारण नाही, काहीच कारण नाही दुसरं. लेकरांबद्दल, आईबद्दल भूमिका बदलली. महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय तुम्ही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पण हे वाक्य अर्धय साहेब. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ही शपथ तेव्हाची नाही. 12 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा नावाच्या गावामध्ये लखोजी जाधवांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. आणि जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ तालुक्यातल्या कृष्णेश्वराच्या त्या मंदिरात आल्या. शाहूराजाच्या गडीवर त्यांनी संसार थाटला. शाहूराजे मोगलांच्या दरबारात सेनापती होते. शाहूराजे निघून गेले दौऱ्यावर. जिजाऊंचा दिनक्रम ठरलेला, रोज उठावं, कृष्णेश्वराचं दर्शन करावं आणि आपल्या वाड्यात यावं. एके दिवशी 2-3 महिन्यानं शहाजीराजे परत आले. घोड्यांच्या टाफा वाजल्या. जिजामाता जाग्या झाल्या. जिजामाता बाहेर आल्या. नवऱ्याचं स्वागत केलं. नवऱ्याचं स्वागत करून पाणी दिलं, बसले. पण शहाजीराजेंचा चेहरा पडलेला आहे. शहाजीराजेंचा पडलेला चेहरा पाहून जेवण करताना जिजामातेंनी विचारलं, काय झालं स्वामी? आणि जिजामातेला शहाजीराजेनं दिलं उत्तर आहे. शहाजीराजे म्हणले, जिजा, आता आमचं इथं मन लागत नाही. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत. आम्ही आमच्याच लोकांचा रक्त सांडतोय. आम्ही आमच्याच माणसाच्या विरोधामध्ये तलवारी उचलल्यात. आम्हाला इथं करमत नाही. शहाजीराजे निघून गेले स्वारीला. हा प्रश्न जिजाऊंना अस्वस्थ करत होता. महाराज, रोज महादेवाच्या मंदिरात जावं, प्रश्न अस्वस्थ करत होता. आणि मासाहेब जिजाऊ म्हणल्या, बरोबर आहे, आपलीच लोक आपल्याच लोकांच्या विरोधात उभी आहेत. त्यापेक्षा हे आपले सगळे लोक एकत्रित आले आणि मोगलांच्या विरोधात एकजुटीनं लढले ना, तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. म्हणून मी जाहीर सांगत असतो, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींच्या अगोदर मातोश्रींची इच्छा होती आणि ती इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आई किती मोठी असते रे, किती मोठी असते आई. रामायण सगळ्यांनी वाचलंय बाबा. मी लय लहान माणूस आहे, पण रामायणातलं एवढंच वाचलंय आपण. सीता पळविली, लंका जाळली, बस. ह्याच्या पलीकडे रामायण कुणी सांगच ना. आणि रावण मारला, ह्याच्या पलीकडे काही सांग ना. अरे रामायण समजून घ्यायचंय ना. 14 वर्षाचा वनवास होता. कोणाला? रामाला. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. भावाभावाचं प्रेम म्हणजे रामायण. काय मत आहे तुमचं? शास्त्री बाबा, मी जाहीर बोलणारा माणूस आहे. माझ्या इतका स्पष्ट माणूसच नाही. मला एकाचा फोन आला. ते म्हणे 26 तारखेला रामनवमी आहे. हो. 2 एप्रिलला हनुमान जयंती. हो. आमच्या गावात हनुमान जयंती ते रामनवमी सप्ताह असतो. म्हणलं, वा, चांगली गोष्ट आहे. आम्हाला तुमची रामकथा घ्यायची. म्हणलं, मी कथा करत नाही, मला कॉलेजमुळे जमत नाही. ते म्हणे, नाही नाही, तुम्ही कथा करा. मी म्हणलं, मला जमत नाही ना. ते म्हणे, मग दुसरा महाराज बघा. मी म्हणलं, बजेट किती आहे? आपल्याकडे बजेटनुसार असतात ना. आज सोपान महाराजांनी का उगं पाठवलं का मला? तुमचं बजेट जास्त आहे म्हणून पाठवलं, दुसरं काहीच कारण नाही. आता माझ्याकडे बघा, विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे बघा. त्याला म्हणलं मी, अय तुझं बजेट सांग. ते म्हणला, काही टेन्शन नाही, किती पैसा लागू द्या. मी म्हणलं, गावकऱ्यांना विचारा. तो म्हणला, गावकऱ्यांना विचारायचं नाही, एकटा ठेवणार आहे, एकटा. मी म्हणलं, कस काय? ते म्हणला, 40 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागला, यंदा रामायणच ठेवतो. नाही का कळलं? ते काय म्हणला? 40 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागला, यंदा रामकथाच करतो. म्हणलं, त्यो बाबा एक बाणी पण वरून 2 बाणं सोडील. पहिला तुला आणि दुसरा मला. हे प्रकरण रामचंद्राकडे जाणार नाही, आधी हनुमंतरायाकडे जाईल आणि हनुमंतराय गद्यानं दोन्ही गद्याला हानील. जिथं भावाभावाचं जमाना तिथं रामायण सांगून उपयोग आहे का? ए, रामायणातला भाव ऐका. रामायणातला भाव. प्रभू रामचंद्राचा वनवास संपला बाबा. प्रभू रामचंद्र वनवासाहून परत आले. अयोध्येचं वैशिष्ट्य आहे, अयोध्येच्या सुरुवातीच्या येशीवर पृथूपासून दशरथापर्यंत सगळ्यांच्या समाधीचे स्मारक आहेत. सगळ्यांना वंदन केलं. अख्खी अयोध्या, सगळे गुरु, सगळे ऋषीमुनी आले. कुठं? अयोध्येच्या येशीवर. इकडे बघा माझ्याकडे.
सगळे आले येशीवर, असे सगळे कशासाठी? प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी. सगळी लोक एका बाजूला उभी होती आणि एका कोपऱ्यामध्ये एक स्त्री उभी होती. तिचं नाव शबास कैकई उभी होती. कैकई. कैकईकडे कुणीच 14 वर्ष चांगलं बघितलं नाही. 14 वर्षात कैकईला कुणीच चांगलं म्हणलं नाही. 14 वर्षात कैकईला कुणी भेटायला गेलं नाही. 14 वर्षामध्ये कैकईला स्वतःच्या पोटच्या पोरानं सुद्धा परक्यासारखी वागणूक दिली, ही प्रभू रामचंद्राला माहित होतं. भावाच्या प्रेमासाठी भरतानं कैकईचा द्वेष केला, ही वस्तुस्थिती आहे. प्रभू रामचंद्र आले रे अयोध्येत. अख्खा समाज एकीकडे, कैकई एकीकडे. माझे प्रभू रामचंद्र डायरेक्ट गेले आणि कैकईच्या पायावर नतमस्तक झाले. कैकईच्या पायावर काटा आलाय माझ्या अंगावर. ऋषी मुनींना प्रश्न पडला आणि कैकईनं म्हणाव, नाही रामा, माझ्यासारखी अभागी दुसरी कुणी नाही. मंथरानं माझी बुद्धी फिरवली देवा, आणि मंथरानं फिरवलेल्या बुद्धीमुळे मी तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. मी इतकी स्वार्थी झाली, मी तू माझ्या पाया पडावं या लायकीची मी नाही देवा. मी माय म्हणायच्या लायकीची नाही देवा. आणि प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर आई आपल्याला कळावं. प्रभू रामचंद्र म्हणाले, माय, माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास महत्वाचा नाही. लहानपणी तू मला मांडीवर घेऊन जी अंगाई गात होतीस ना, त्या अंगाईतलं प्रेम माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. देवानं जर आईचा इतका सन्मान केला असेल तर आपण आईचा किती सन्मान करायला पाहिजे याचा विचार करा. बस लई बोलण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज. प्रभू रामचंद्राचं रामायण घडलं, 14 वर्षाचा वनवास. कारण फक्त सावत्राईची इच्छा आणि बापाचं वचन, दुसरं काय कारण आहे महाराज? आणि या भारतात, या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, या महाराष्ट्रात बोलू थोडं, प्रभू रामचंद्राच्या भूमीत मायबापाला वनवासाला पाठवायले. शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मातोश्रींच्या नावानं जास्त वृद्धाश्रम आहेत. या कार्यक्रमातून एकच आशावाद आहे, महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम ओस पडावे आणि घराघरात मायबाप आनंदानं नांदावे. त्या दिवशी हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, त्या दिवशी हा महाराष्ट्र, तो भारत प्रभू रामचंद्राचा भारत. म्हणून लक्षात ठेवा, त्यांच्या इतकी मोठी दौलत कोणती नाही, त्यांच्या इतकी मोठी संपदाही कोणती नाही. भरपूर वेळ झाला मी तुम्हाला बोलतोय, तुमच्या समोर बोलतोय. कीर्तन झाल्यास मला नारळ देता ना साहेब? हो, आता विनोद नाही, पुढचा ऐका. नारळ माहिती ना? नारळ दुकानात, नारळ दुकानदाराच्या मनावर घेता का आपल्या मनावर? आपल्या. बरं, दुकानात असं लगेच हात घालून नारळ घेता का? नाही. काय बघता? पाणी. फोडून बघता का? वाजवून बघता. पाण्याचं आणता का बिन पाण्याचं? कशामुळं? मलाही माहिती. पण देवाला पाण्याचं नारळ लागतं. लागतं का नाही? लागतं का नाही? एकच वाक्य लक्षात ठेवायचं, आयुष्य म्हणजे नारळ. हे आयुष्य म्हणजे नारळ. आमच्या परभणीचा संतोष नारायणकडे बाबा, त्याने असं लिहिलं, ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ममता के मंदिर की है तू, सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखूं तेरी सूरत. जब जब दुनिया में आए तेरा ही आशीष पाए. गोड आहे आणि याच्यावरच व्हायरल झाले आमचे पुरुषोत्तम भाऊ. नभेची चांदणी तू, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये मधी, तुझ्या शीतल छाये मधी उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीव
जीवनाकार तळपत्या उन्हात न रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळतो मुठभर घास नाही तर घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भास आई माझी मायेचा सागर जातीने जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर जातीने जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने प्रत्येक काळा संपला काय नाही. महाराज आम्हाला आई दिसना आम्हाला बेड दिसायला बेडवर ब्लँकेट दिसायले उशी दिसायली स्वप्न दिसायले ह्याच्या पलीकडे काही दिसायला झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करत असताना एकदा मृदंगाचार्य महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा गोड दादा. एकदा चारही गायकासाठी जोरात टाळ्या वाजवा. मला नियोजन लय आवडलं बाबा. 4 गायक, 1 पखवाजा आणि 1 हार्मोनियमवर झाले किती 6. आणि माणसाला लय उतारा लागत नसतो. हक्काचे फक्त 6 असतात. 4 खंदेकरी, 1 मडकं धरीन, 1 फोडायला. ह्याच्या पलीकडं काही लागत. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. शाबास. आता माझ्याकडे बघा. सगळ्या भजनी मंडळसाठी जोरात वाजवा. वा. दोन्ही चोपदारासाठी जोरात, विनेकरी बाबासाठी जोरात, कॅमेरावाल्यासाठी. कोणतं चॅनल आहे? आशापुरी वारकरी भजन नंबर 1 चॅनल आहे. आशापुरी वारकरी भजन नंबर 1 चॅनल आहे. टायटल चांगलं द्या. एकानं माझ्या व्हिडिओला टायटल दिलं तर हसून हसून लोक गेले कोमात. मी म्हणलं आपल्याला कोमात गेलेले बाहेर काढायचेत. तू कोमात घालू. एकदा सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी. पाठीमागचे पुरुष नाहीत का? तुम्ही मला ओळखील नाही का मी कसा आहे ते? बरं जाऊ द्या. ज्याला ज्याला विश्वास आहे मी पुरुष आहे अशा प्रत्येकानं टाळ्या वाजवा. आता इमानदारी बघा. इमानदारी. महिला मंडळ तुम्ही वाजवा यांच्यासाठी. अहो म्हणून ह्यांना 1,500 महिना आहे. आपल्याला आहे का रुपड्या तरी आहे का? तुम्ही एक चांगलीच आणली आहे गड्या सोय. आला का हप्ता? आला हप्ता आला ना? मग जाताना माझ्या पाया पडून जा. आणि रिकाम्या हातानं पडू नका. आणि रिकाम्या हातानं पडायचे असले तर इकडे येऊच नका. हो. आणि यानंतर विशेष टाळ्या वाजवा साऊंड सिस्टम साठी. जोरात वाजवा. जोरात. आहा. एकविरा साऊंड धुळे. काय गोड सिस्टम आहे दादा. वा वा वा. तुम्ही तिघांनी मिळून लावली का? एकट्यानं नाही. महाराष्ट्राची सध्या तिघांनं लावली आहे म्हणून म्हणलं मी. बाकी काही नाही. लागली पाहिजे सिस्टम. सिस्टम लागण्यावर महत्व. आणि आपला सिस्टमवर लय भरोसा आहे. कारण आपलं जे काही चालू आहे ते सिस्टम मुळेच चालू आहे. बरोबर आहे का नाही? गोड सिस्टम. पण जरा आता थोडं वेगळं बोलू का? सिस्टम चांगली असली की फायदा बी तोटा बी आहे. फायदा म्हणजे आपल्याला आनंद येत आहे. सप्तकात जातो आपण. आणि तोटा सांगू का? तोटा लांब तोट्याला चुना लावित कीर्तन ऐकत लोक बसणार का हाय र पुढा. एक तर महाराज कुठलंय की सोपान शास्त्री येणार होतं हे कोण आलंय की बस का हाय र पुढा. उगा बस की बस. उगा बस. कीर्तनात जन तंबाखू खाल्ली आळ्या पडून मेला. कुणं खाल्ली आपल्याला माहित. बाबा हे उगा अफवा आहे. धर्म धोक्यात आहे. धर्म धोक्यात आहे. तुझ्यामुळंच आहे ग. बस.
आपल्या मंदिरात पिचकारे हाणाय बाहेर धर्मातले लोक येतात का? ते आपलेच काही बिघडलेले. मी बी पट्टी दिली आहे रे. जरा पावित्र्य राखा. चला, आपण मला बोलवलं, काही चुकलं असेल. आपल्या गावचे सुपुत्र आणि भगवानगडावर ज्यांनी खरं तर महाराज दादा मी सांगू का, आजचा माझा महिन्यातला फक्त आजचा दिवस खाली होता आणि त्याचं कारण असं आहे की उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळं मला येता येत नव्हतं. पण मी बायकोला फोनवर म्हणलं आजचं आलेलं सगळं तुला. मी काय म्हणलं, आज आलेलं सगळं तुला. बायको म्हणले जा, पळत जा. ती काय अडचण नाही, बसतच नव्हतं. परंतु एवढा चांगला कार्यक्रम आणि सोपान दादांची खरीच अडचण होती, इमानदारीनंच अडचण होती. धर्मशाळा, एक फार चांगली धर्मशाळा 65 एकर पंढरपुरामध्ये उभी करतायत महाराज. आणि माझे फार कमी मित्र आहेत संप्रदायात. हो का? हो साहेबांनी. अरे वा वा वा, क्या बात है. बघा बरं, आदरणीय साहेबांनी आपल्या परिसरातल्या आपल्या गावातल्या लोकांसाठी तिथं धर्मशाळा उभी केली. साहेब तुमचं काम मोठं आहे. मी शिक्षणाच्या प्रवाहातला पोरगा आहे. मला बाबांनी सांगितलं येता येता, मी शिक्षणाच्या प्रवाहातला माणूस आहे. मी कॉलेज करत करतो बरं का. मी एका कॉलेजवर जॉब करत होतो महाराज. मी प्राध्यापक म्हणून जॉईन होतो CSBवर. मला 12,000 रुपये महिना पडायचा. मी आता महिन्याचे 12 केले तरी कवर होतंय. कॉलेज करत मी हे करतो का, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि साहेब मला तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही अनेक फार्मसीच्या मुली, ज्या फार्मसीच्याच ना, ज्या फी देऊ शकत नाहीत त्या मुलींची तुम्ही फी भरता. हाच आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे, दुसरा आशीर्वाद नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नेल्सन मंडेला नावाचा तत्ववेत्ता एक वाक्य बोलून गेला. तो असं म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. फार गोड वाक्य आहे. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि साहेब, शैक्षणिक संकुलासोबत तुम्ही अध्यात्मात आहेत म्हणून तुमच्यासाठी वाक्य सांगतो, शिक्षणानं जग बदलता येतं आणि अध्यात्मानं जग जवळ आणता येतं म्हणून तुम्ही या वाट्यावर आहात. मला एक जण म्हणला तू डॉक्टर, मी परवा आता 2-6 महिन्यात डॉक्टरेट होईल. तो म्हणला डॉक्टर झाल्याच्या नंतर काय बदल होईल आणि परमार्थात असल्याच्या नंतर काय बदल होईल. म्हणलं माझ्या नावासमोर डॉक्टर प्राध्यापक लागलं तर लोक मला डॉक्टर म्हणून ओळखतील. मला लोकांनी ओळखावं याच्यासाठी माझं शिक्षण आहे आणि मी स्वतःला ओळखावं याच्यासाठी वारकरी आहे, दुसरं कारण नाही. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे महाराज. बाबा गरज आहे माझी, गरज. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे. पण पारंपरिक धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या 2 गोष्टी कळाल्या पाहिजेत. म्हणून या वाटेवर आहे आदरणीय आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्ती परायण भगवानगडावर अध्यापन करून आदरणीय आताही भगवानगडावरच महाराज वास्तव्याला आहेत. आपले शास्त्री बाबा सचिन बाबा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, क्या बात आहे. झालं आता, संपलं आता, झालं आता, एकदाच आवरलंच. मग जगलो वाचलो साहेब, जगलो वाचलो आणि आपला मेळ जर जुळून आला तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. हे बी ज्याला नाही कळलं, घरी जाऊन चहा पिऊन झोपा. झालेली सेवा तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनंती असे. बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल, कोणाला वाईट वाटला असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. वाईट वाटावं म्हणूनच खरं बोललो, याच्या पलीकडे काय बोलू. सगळ्यांनी शेवटचं भजन करायचं. आता झालं, संपलं. ज्याला हात आहे त्याने टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्याने ऐका रे, हात असून टाळी वाजवणार नाही त्याच्या हातावरून वारं जाईल, पॅरालिसिस होईल त्याला. आणि जीभ असून भजन करणार नाही, दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. काय नाव आहे गावाच्या? बोरकुंड. कुठला आहे? बोलकुंड. बोलकुंड तालुका धुळे. धुले जिल्हा धुळे. धुले. धुले थांदेत्ता आहे मी, थांदेत्ता. धुल्याहून तालीत दावला जाताना उजव्या हाताला आमचं बोलतुंद आहे. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे, ज्याला जीभ आहे, ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करून शेवटचं भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय कुंडली गवर आंबोरे लेले कुरे वेडे वागुडे उत्तरे करा क्षमा अपराध नाही विचारिला अधिकार म्या आपला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुका